हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण कंबाईन एक्झामचे जवळपास 8 प्रॅक्टिस पेपर, गेस्ट पेपर घेतले आहेत. त्याचा रिस्पॉन्स मला खूप चांगला राहिला. बरेच लोक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन झाले. बऱ्याच लोकांच्या कमेंट्ससुद्धा आल्या की त्यांना ही जी सिरीज होती गेस्ट पेपरची ती फार आवडली आणि त्यांच्या उपयोगीसुद्धा पडेल. महत्त्वाचं हे आहे की त्यांना उपयोगी पडली पाहिजे. तर आजपासून आपण आता स्टेट बोर्डच्या पुस्तकातून नोट्स काढण्याची एक सिरीज चालू करत आहे. आणि सिरीजमध्ये सगळ्यात पहिले मी सामान्य विज्ञान विषयाच्या 6वी ते 10वी पर्यंतच्या सगळ्या पुस्तकांमधून नोट्स काढणार आहे. आणि त्या नोट्स फक्त तुम्हाला तोंडी सांगणार नाहीये, फक्त वाचन नाही करणार आहे, त्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. आणि मित्रांनो, मी जेव्हा आज एका पुस्तकातून नोट्स काढली तर त्या एकाच पुस्तकातले जवळपास मला 10 ते 15 असे टॉपिक सापडले ते एक्झाममध्ये विचारले होते, राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाममध्ये. तर अन्य स्पर्धा परीक्षामध्ये तर ते येतातच. याच्यातल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांच्या मधून जवळपास 90% प्रश्न याच्यातलेच राहतात. तर मी आज जे नोट्स काढले आहे ते फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला मी PDF तर देणारच आहे, पण नुसतं PDF घेऊन मित्रांनो अभ्यास होणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघा, कारण त्याच्यात स्पष्टीकरण देऊन आणि समजावून सांगितलं आहे. आणि कोणतीही गोष्ट पाठांतरानं चिरकाल लक्षात राहत नाही. तीच गोष्ट जर स्पष्टीकरण ऐकलं, तिला ती समजावून घेतलं, तर समजून घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला खूप ते चिरकाल लक्षात राहील. तर पहिले पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण नोट्स समजून घ्या. जेव्हा तुम्हाला समजून जाईल तेव्हा ती PDF तुम्ही घ्या आणि तुम्ही वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. तर आजच्या या विज्ञान विषयाची सिरीज आजपासून सुरू करत आहे. परंतु या सिरीज फक्त एकाच विषयासाठी किमान 5 व्हिडिओ बनावे लागणार आहे मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो जवळपास 1 तास 20 मिनिटाचा व्हिडिओ बनणार आहे. त्याच्यामुळेच मला आज ते टाकणं, मी म्हटलं होतं की 7 वाजेपर्यंत टाकून देईन, पण ते झालं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता, म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता तुमच्यासमोर ते येऊनच जाणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही झाले पाहिजे. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा या लॉकडाऊनमध्ये अभ्यास होऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करणे विसरू नका. आणि तुम्हाला PDF पाहिजे असेल तर खाली ज्या सूचना आहे त्या वाचून घ्या. PDF मित्रांनो मी तुम्हाला फ्री देणार नाहीये आणि त्याची फी पण एवढी नाही आहे की जे आपल्या आवाक्या बाहेर आहे. दररोज सामान्यपणे जेवढं आपण खर्च करू शकतो तेवढीच मी फी ठेवली आहे. फक्त एवढी आहे की मला फ्री ठेवायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी फी ठेवत आहे. तर पाहिजे असेल तर खाली काय सूचना आहे त्या तुम्ही वाचून घ्या आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला PDF सेंड करून देईन. पण माझं म्हणणं आहे की पहिले व्हिडिओ पूर्ण पहा, समजून घ्या आणि नंतर PDF वाचा, तर त्याचा जास्त फायदा होईल. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. चला तर आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. विज्ञान हा इयत्ता 6वीतील काढलेल्या नोट्स आहेत. अतिशय बेसिक आहेत मित्रांनो. बेसिक आहे परंतु अशा आहे की जे आपल्याला माहीत नसतात. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की या ज्या नोट्स मी काढल्या आहे, फक्त आजच्या लेक्चर मधल्या मित्रांनो एक्झाममध्ये आतापर्यंत 15 ते 20 क्वेश्चन आलेले आहेत. मी नोट्स काढताना असं जाणवलं मला की अरे हा प्रश्न तर एक्झाममध्ये आला होता, हा मागच्या वर्षी राज्यसेवेमध्ये आला होता. तर आपण जर स्टेट बोर्डच्या पुस्तकातून अभ्यास केला ना मित्रांनो, बराच फायदा होतो. तर तुम्हाला हे नोट्सचा अभ्यास करताना, या व्हिडिओ पाहताना जाणविलच. बघा, सगळ्यात पहिला आहे शिलावरण, जलावरण आणि वातावरण. ही पृथ्वीची 3 आवरणे असतात. सगळ्यात पहिले शिलावरण, जलावरण आणि वातावरण. मी तुम्हाला आकृतीवरून अजून थोडं चांगल्या प्रकारे सांगू शकतो की ही आकृती तुम्हाला दिसत आहे की एक गाय आहे, तिथे वावरत आहे. हे पृथ्वीचे आवरण आहे. सगळ्यात वरी हे दिसत आहे तुम्हाला, हा सगळ्यात वरचा भाग, हा जो आहे हा वातावरण. त्याच्यानंतर हा जो पाणी दिसत आहे हा भाग काय, पृथ्वीचा जलावरण. आणि जो पृथ्वीची जमीन खडकाळ भाग असतो तो असतो शिलावरण. शिला म्हणजे दगड, त्याच्यावरून 3 भाग पडले, त्याचं नाव दिलं त्याला शिलावरण. तर पृथ्वीचे 3 आवरण कोणते? वातावरण, शिलावरण पाण्याचा भाग आणि शिलावरण. वातावरण, जलावरण आणि शिलावरण हे 3 भाग पडतात. आणि याच्यातच आकृतीतून तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगून देतो की तुम्हाला बघा, आकाशामध्ये इथं पक्षी उडताना दिसत आहे, पाण्यामध्ये इथं मासोळ्या दिसत आहे आणि जमिनीवर तुम्हाला इथे एक गाय सुद्धा चरताना दिसत आहे. तर या तिन्ही भागातील म्हणजे वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तिन्ही भागात जिथं जिथं सजीव वावरतात त्या भागाला जीवावरण सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. काय होते की किती भाग आहे विचारले जातात, किती आवरण आहे पृथ्वीचे, 4 आपण सांगतो, कारण जीवावरण नाव लक्षात. जीवावरण हा वेगळा नाही आहे. जीवावरण कुणाला म्हणतात की या तिन्ही भागांमध्ये म्हणजे वातावरण, जलावरण आणि शिलावरण या 3 भागामध्ये जिथे जिथे सजीवांचा वावर आहे त्याला जीवावरण म्हणतात. ओके, बेसिक गोष्ट आहे, अपेक्षा करतो समजलं असेल. पुढचं तोच आहे सजीव आणि व्यापलेल्या
शिलावरण, जलावरण, वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे आणि पृष्ठभागावर पाणी आणि जमीन आहे. तर त्या पृष्ठभागावर जीवावरण आणि शिलावरण आपलं आहे. त्याच्यापैकी तुम्हाला हे माहित असेल ही गोष्ट, की या पृष्ठभागावर जो शिलावरण आणि जलावरण आहे, त्याच्यापैकी जलावरणाचा भाग जास्त आहे. जलावरण म्हणजे पाण्याचा भाग. पाणी किती आहे? पाणी पृथ्वीवर 71% पाणी आहे, म्हणजे जलावरणाचा भाग जास्त आहे. आणि शिलावरण म्हणजे की जमीन ही फक्त किती आहे? ही 29% जमीन आहे. जर आपल्याला विचारण्यात आलं की या दोन आवरणापैकी कोणाचा जास्त भाग आहे, तो जलावरण जास्त आहे आणि शिलावरण कमी आहे. त्याच्यानंतर वातावरणाचे 5 थर तपांबर, स्थितांबर, दलांबर, ऍनांबर आणि बाह्यांबर हे आहेत. बघा, वातावरणात आता प्रत्येकाचे वेगवेगळे टप्पे पडतात. जसं पहिले सुरुवात झाली वातावरणापासून. आपण पृथ्वीचे 3 आवरण पाहिले, वातावरण, जलावरण आणि शिलावरण. तर सगळ्यात पहिले वातावरणाची आपण अभ्यास करणार आहोत. तर वातावरणाचे 5 टप्पे पडतात. पहिला कोणता असतो? तपांबर, नंतर स्थितांबर, नंतर दलांबर, नंतर ऍनांबर व नंतर बाह्यांबर. आता हे नाव लक्षात ठेवतानाच मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देतो मित्रांनो, की जो वातावरणात हवा असते ती या तपांबर मध्ये सगळ्यात जास्त असते. तर सगळ्यात जास्त म्हणजे किती असते? या तपांबरात 80% हवा असते. वातावरणाच्या एकूण हवेपैकी तपांबरामध्ये 80% हवा. त्याच्यानंतर स्थितांबरामध्ये तुम्हाला इथे दिसत 19% हवा असते. दुसऱ्या थरामध्ये 19%. म्हणजे तपांबर खाली येतो, म्हणजे खालून वरी जात असतो आपण. म्हणजे जसजसं आपण पृथ्वीच्या वरी जाऊ तसतशी हवा काय होत जाते? कमी कमी होत जाते. सगळ्यात पहिले वरी जाताना तपांबर लागतो, त्याच्यात 80% हवा. स्थितांबर 2 नंबरला लागतो, त्याच्यात 19% हवा. त्याच्यानंतर दलांबर 3ऱ्या नंबरचा, नंतर ऍनांबर व बाह्यांबर. आणि दलांबर, ऍनांबर याच्यात 19% स्थितांबर मध्ये आहे, नंतर दलांबर मध्ये कमी होत जाते, ऍनांबर मध्ये कमी होते आणि शेवटचा जो आहे बाह्यांबर व त्या पलीकडे हवा नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर परीक्षेत आलं की वातावरणामध्ये कोणत्या आवरणाच्या नंतर हवा नसते, तर तो कुठं आहे? बाह्यांबर आणि त्याच्या पलीकडे हवा नसते. तर हवा कुठपर्यंत असते? फक्त ऍनांबर पर्यंत. म्हणजे 4 वातावरणाच्या फक्त 4 थरामध्येच हवा असते. त्याच्यातली सगळ्यात जास्त तपांबरात, त्याच्यापेक्षा कमी स्थितांबर, त्याच्यापेक्षा कमी दलांबर, त्याच्यापेक्षा कमी ऍनांबर आणि शेवटचा जो आवरण आहे बाह्यांबर, त्याच्यात हवा नसते आणि त्याच्या पलीकडे तर नसतेच. त्याच्यानंतर टॉपिक आहे, पॉइंट आहे. आता ही जी हवा आहे, हवा मित्रांनो ही एका प्रकारचं मिश्रण आहे, विविध घटकांचं मिश्रण आहे. तर या मिश्रणामध्ये कोणकोणते घटक आहे? याच्यामध्ये आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तुम्हाला या आकृतीवरून अजून स्पष्ट समजून जाईल. थोडी मोठी करून तुम्हाला मी आकृती दाखवतो. ही बघा, ही पूर्ण हा गोल समजा एक हवा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त 78% 78% काय आहे? नायट्रोजन असते. फार महत्वाची आकृती आहे मित्रांनो. या घटकावरच कमीत कमी या आकृतीवरच 10 प्रश्न तयार होतात. नायट्रोजन किती असते? 78% हवेमध्ये. त्याच्यानंतर ऑक्सिजन 21% ऑक्सिजन असतो. अर्गॉन वायू 0.9% असतो. त्याच्यानंतर इतर वायू व घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड किती असते? 0.03%. याचंच प्रमाण आता प्रदूषणामुळे वाढत आहे. कार्बन डायऑक्साईडचा 0.03% आहे. यासोबतच या इतर घटकामध्ये काय काय येतो? याच्यानंतर 6 निष्क्रिय वायू येतात. त्याच्यानंतर धूलिकण आणि पाण्याची वाफ सुद्धा या 0.07% मध्ये येऊन जाते. तर अपेक्षा करतो तुम्हाला लक्षात आलं असेल. आकृती लक्षात ठेवा. तुमचे 10 ते 12 प्रश्न याच्यात कव्हर होऊ शकतात मित्रांनो एकाच आकृतीच्या याच्यावर. त्याच्यानंतर जे हवेतील घटक आहेत त्याच्यातला पहिला आपण नायट्रोजन, जे सगळ्यात जास्त असतो. तर याच्यातला जो 78% नायट्रोजन आहे मित्रांनो, याचा काही उपयोग आहे. तर काय उपयोग होतो आपल्याला? सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. म्हणजे जे प्रथिने पाहिजे सजीवांना ते या नायट्रोजन मार्फत मिळतात. तसंच अमोनिया निर्मितीमध्ये, तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही पाहिलं असेल जे चिप्सचे पाकिट असतात ते तुम्ही हात लावलं तर ते असं वाटतं की त्याच्यात हवा भरलेली आहे. तर ते हवा नसून ते काय असतात? नायट्रोजन असतात. ते सीलबंद जे पण खाद्यपदार्थ आहेत त्यांना चांगलं ठेवण्यासाठी नायट्रोजनचा या वायूचा वापर करतात. त्याच्यानंतर ऑक्सिजन 2 नंबरचा सजीवांना श्वसनासाठी, हे आपल्याला माहिती आहे. तसंच ज्वलनासाठी याचा उपयोग होतो, कारण की ऑक्सिजन हा जळण्यासाठी मदत करतो. जर ऑक्सिजन नसेल तर कोणतीही वस्तू जळू शकत नाही. कार्बन डायऑक्साईडचा काय उपयोग आहे? बघा, हे प्रश्न आहे ना मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फार आवश्यक आहे. या टाईपचेच प्रश्न विचारले जातात.
कार्बन डायऑक्साईडचा काय उपयोग आहे, तर वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी, म्हणजे जे फोटोसिंथेसिसची क्रिया करतात, प्रकाश संश्लेषण, त्याच्यासाठी कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे. अग्निशामक नळकांड्यामध्ये त्याचा वापर केला जातो. अग्निशामक नळकांडे तुम्ही पाहिलं असेल, फायर एक्सटिंग्विशर, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, H2SO4 असतो आणि सोडा असतो. सोबत त्याच्यानंतर अर्गॉन वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये करतात. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो, की विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो, तो असतो अर्गॉन. इयत्ता 6वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला हा माहित नसतो, आपल्याला वाटतो किती कठीण प्रश्न विचारला, पण जर आपण मागे जाऊन पाहिलं तर इयत्ता 6वीमध्ये तुम्हाला आढळत. त्याच्यानंतर हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. जिथं अतिशय कमी तापमानाची आवश्यकता असते तिथं हेलियमचा वापर करतात. तसंच विना पंख्याच्या इंजिनामध्ये सुद्धा विमानांमध्ये याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर निऑन, जाहिरातीसाठीच्या रस्त्याच्या दिव्यात वापर केला जातो. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये आलेला होता, की जाहिरातीसाठी जे रस्त्यावर दिवे लावले जातात त्याच्यात कोणता वायू असतो, तो असतो निऑन. आणि क्रिप्टॉन, फ्लोरोसॉन्ट पाईपमध्ये याचा वापर होतो. आणि शेवटचा आहे झेनॉन, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो, झेनॉनचा. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, या पुस्तकातून मी काढलं, की वातावरणाच्या स्थितांबर, हा स्थितांबर कितवा थर आहे, पहिलाच थर. स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर असतो. हा बघा, हा आपल्याला माहित असते की वातावरणामध्ये ओझोन वायू आहे, परंतु परीक्षेमध्ये जाणून बुजून असा किचकट प्रश्न विचारला जाते की मग कोणत्या थरामध्ये आहे, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हा इयत्ता 6वीमध्येच आढळला आहे की हा कुठं असतो मग ओझोन वायूचा थर, हा असतो वातावरणाच्या स्थितांबर, पहिल्याच थरामध्ये, ज्यात सगळ्यात जास्त वायू असतो 80%, त्याच्यामध्ये ओझोन वायू सुद्धा असतो. त्याच्यानंतर या ओझोन वायूला सगळ्यात जास्त धोका कशापासून पोहोचत आहे, तुम्हाला माहित असेल की याला भेगा पडत आहे, आपण वाचलंय, याला भेगा पडल्यामुळे सूर्याची अति नील किरण पृथ्वीवर येऊन तापमान वाढत आहे. कशामुळे पडत आहे, तर हे जे रेफ्रिजरेटर आणि जे थंड करणारे यंत्र आहे त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे वायू आहेत. कोणते वायू आहेत ते, क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराइड, जे फ्रीजमध्ये आणि एसी मध्ये आढळतात. जे थंड करणारे यंत्र आहेत त्यांच्यामध्ये वायू असतात कोणते, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. हे जेव्हा ओझोन वायू जवळ हवेमार्फत वरी जातात तर हे ओझोन वायूच्या त्या थराला नुकसान पोहोचवत आहे, त्या ओझोन वायूच्या थराचा नाश करत आहे. त्याच्यामुळं आता जे फ्रीज, एसी याच्यामध्ये या वायूंचा वापर आता बंद करण्यात आलाय. आणि आता तुम्हाला माहित असेल 8व्या वर्गाच्या नवीन सिलेबसमध्ये हे सुद्धा वाक्य आलंय, की आता जो ओझोन वायूचा थर आहे तो पुन्हा रिकव्हर होत आहे. पहिले तो खराब होत होता, नाश होत होता, परंतु आता वायूंचा उपयोग बंद केल्यामुळे आता तो रिकव्हर होत आहे, म्हणजे जिथं जिथं तो नष्ट झाला तिथं तो पुन्हा तो बनत आहे. त्याच्यानंतर ओझोन चा महत्व लक्षात ठेवण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो. बघा, तुम्ही जर आपली प्रॅक्टिस टेस्ट सोडवली असेल तर हा क्वेश्चन त्याच्यामध्ये आला होता, की ओझोन संरक्षण दिन जगभर कधी पाळला जातो, तर तो आहे 16 सप्टेंबर. लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन पाळला जातो. त्याच्यानंतर इंधन जेव्हा जळतो, म्हणजे पेट्रोल असो, डिझेल असो, रॉकेल असो किंवा जळतण असो, लाकूड असो, जेव्हा जळतो त्याच्यातून कोणकोणते घटक बाहेर निघतात, आपल्याला फक्त कार्बन डायऑक्साईड माहित आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड माहित आहे, परंतु हे दोनच घटक बाहेर निघत नाही. त्याच्यात काय काय निघतात, तर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी इतके घटक मित्रांनो बाहेर पडतात. लक्षात ठेवा, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड. हा पहिल्या पाठावरील नोट्स होत्या. हा पहिला पाठ होता नैसर्गिक संसाधने व त्यांचा वापर. आता त्याचा पुढचा दुसरा धडा इथून चालू होतो, तो आहे सजीव सृष्टी. त्याच्यावरचे नोट्स आता तुम्हाला इथून दिसतील समोर सगळ्या. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतो. सोपा आहे, माहिती आहे आपल्याला 3 अवस्था कोणत्या, स्थायू, द्रव आणि वायू. त्याच्यानंतरचा मित्रांनो हा पॉइंट फार महत्वाचा आहे. पाण्याला रंग, चव, वास नसतो. माहिती आहे सगळ्यांना, त्याला रंगही नसतो, चवही नसतो आणि वास सुद्धा नसतो. आणि अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. म्हणून पाणी हा काय आहे, वैश्विक विद्रावक आहे. पाणी हा वैश्विक विद्रावक आहे. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. पाण्याला वैश्विक विद्रावक म्हणतात. इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आलेला आहे, की खालीलपैकी वैश्विक विद्रावक कोणता. खाली 4 ऑप्शन दिलं होतं, त्याच्यामध्ये पाणी असेल तर पाणी, आणि त्याच्या पाणी दिलेलं नसेल त्यापैकी कोणतंही नाही असं त्याचं उत्तर होतं. पाणी हा वैश्विक विद्रावक आहे. पुढचं पाहूया. आता पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्यापैकी समुद्र किंवा महासागरात 97% पाणी आहे. ही गोष्ट फार बेसिक आहे, माहित असली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित असेलच अशी अपेक्षा करतो. महासागरात किंवा समुद्रात 97% पाणी, बर्फाच्या रूपात 2.7% पाणी, आणि राहिला फक्त गोड पाणी जे आपल्याला पिण्यायोग्य आहे तो फक्त 0.3% आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यात सुरू होते, सजीव सृष्टीमध्ये होतं पाण्यासंबंधी. आता याच्यात सुरू होते मृदा.
मृदा म्हणजे काय? मृदा म्हणजे माती. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे आकृतीमध्ये की हे जे मृदेचे भाग आहे वेगवेगळे, सगळ्यात वरचा जो भाग आहे मातीचा तो असतो सगळ्यात वरचा हा कुथित मृदा. मी तुम्हाला थोडी मोठी आकृती करून दाखवतो याची. बघा मित्रांनो इथे तुम्हाला दिसत आहे हा जो सगळ्यात वरचा थर असतो हा वाला असतो कुथित मृदा. ही कुथित मृदा कशापासून बनते? तर हे मित्रांनो हा कुथित मृदा बनते वनस्पती मरून मेलेले वनस्पती आणि मेलेले सजीव यांना कुजल्यानंतर जो थर तयार असतो तो असतो कुथित मृदा. तो मातीपासून बनत नाही, तर तो मेलेले वनस्पती मेलेले सजीव त्यांना कुजल्यानंतर हा थर निर्माण होतो. हा मित्रांनो हा सगळ्यात सुपीक थर मानला जातो. हा थर फार सुपीक असतो आणि जास्त करून हा जो कुथित मृदेचा थर आहे याला हा जो जंगलात सापडतो आणि याला ह्युमस सुद्धा म्हणतात. आणि याची जाडी जवळपास 2.5 सेंटीमीटर असते आणि 2.5 सेंटीमीटरचा हा थर तयार होण्यासाठी मित्रांनो हजारो वर्षे लागतात. हा कुथित मृदेचा थर. त्याच्या खाली काय असते? त्याच्या खाली असते मृदा, जी असते माती. आणि ती मृदा म्हणजे माती जे दगडांच्या झिजून तयार झालेली असते. त्याच्या खाली अपरिपक्व मृदा असते. अपरिपक्व का म्हटलंय? कारण त्याच्यामध्ये काही खडे असतात आणि काही माती असते, म्हणजे पूर्णरित्या खडकांचा झीज झालेली नसते, त्याच्यामुळे त्याला अपरिपक्व मृदा म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही जासाल तर मातीचा थर व लहान खडक आढळतात. म्हणजे आता खडकांचं प्रमाण वाढत चाललंय कारण आणि सगळ्यात खाली मूळ खडक असतो आणि हा जो मूळ खडक आहे याच्यावरच मातीचा रंग अवलंबून असतो. मातीचा रंग, पोत सगळा हा मूळ खडकावर अवलंबून असतो आणि मूळ खडक सगळीकडे सारखा नसतो. त्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या रंगाची माती दिसून येते. हा मूळ खडकाचा रंग आणि पोत जसा असेल तसाच रंग आणि पोत या मातीचा सुद्धा आपल्याला आढळतो. तर अपेक्षा करतो हा पॉइंट सुद्धा तुम्हाला कळाला असेल या आकृतीद्वारे. आपण पुढे जाऊया. हे तुम्हाला मी सांगितलंच की मृत वनस्पती व प्राणी यांच्या सूक्ष्म जीवांपासून विघटन होऊन कुथित मृदा तयार होते आणि त्याला ह्युमस सुद्धा म्हणतात. हा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यास हजारो वर्ष लागतात आणि फार आवश्यक आहे कारण ही सगळ्यात सुपीक मृदा असते. आणि याची विशेषता आहे कुथित मृदेची की हे पाणी धरून ठेवते मित्रांनो आणि हवा खेळती ठेवते, त्याच्यामुळे सुपीकता अजून जास्त वाढून जाते. आणि चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण 33 ते 50% असते. जी सुपीक मृदा आहे त्याच्यामध्ये कुथित मृदेचं प्रमाण चांगल्या याच्यात 33 ते 50% कुथित मृदा असते. त्याच्यानंतर याच पुस्तकात आहे की भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. महत्वाचा टॉपिक आहे. तर भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी कोणती संस्था आहे? तर भारतीय हवामानशास्त्र. आणि कधी स्थापन झाली? ही 1875 मध्ये स्थापन झालेली आहे. हा इथं पाठ संपवतो आणि त्याच्यानंतर दुसरा पाठ इथं चालू झाला आणि त्या पाठाचं नाव मी तुम्हाला सांगतो बघा. नाही मित्रांनो हाच पाठ आहे. याच पाठामध्ये आता सजीवांबद्दलची माहिती आहे. वनस्पती बद्दल आणि माती, पाणी, त्याच्यानंतर जमीन बद्दलची माहिती होती. त्याच्यानंतर वनस्पती आणि आता प्राण्यांबद्दलची सुद्धा माहिती आहे. तर इथे दिले आहे की वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाली, ठराविक आयुर्मान, पेशी रचना ही सजीवांचे लक्षण आहे. हा सजीवांचे लक्षण असणारा पाठ आहे. हा बहुतेक चौथा पाठ आहे. 1 मिनिट मी तुम्हाला पुस्तक आहे माझ्यासमोर सांगतो. तर वाढ होणे, श्वसन करणे, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहे. आवश्यक आहे, माहिती असली पाहिजे सजीवांची लक्षणे कोणती, याच्यावर प्रश्न एखादा येऊ शकतो. त्याच्यानंतर प्राण्यांची वाढ ही ठराविक कालावधीपर्यंत होते. म्हणजे सजीव जे आहेत त्याच्यात जे प्राणी आहेत त्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते, परंतु वनस्पती जे असतात त्यांची वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत राहते. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. वनस्पतींना मर्यादा नाहीये, परंतु प्राण्यांना मर्यादा असते. श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, जसं की प्राणी, मनुष्य यांच्यामध्ये नाक असते, मासोळ्या यांच्यामध्ये कल्ले असतात. परंतु वनस्पती कशातून घेतात श्वास? तर खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रावाटे ते श्वसन करतात वनस्पती. त्याच्यानंतर शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करण्याच्या याला स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करण्याच्या क्रियेला ही फक्त सजीवांमध्ये दिसते. त्याला काय म्हणतो आपण?
पुनरुत्पादन, पुनरुत्पादन त्याचं नाव आहे, की स्वतः जो सजीव आहे तो आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे सजीवांमध्ये हालचाल होते. आपण हालचाल का करतो? कारण आपण चेतनेला प्रतिसाद देतो. याचं उदाहरण चांगला, की जेव्हा आपल्याला चटका लागतो, चटका लागला म्हणजे आपल्याला चेतना झाली. आपण तो चटका लागल्यानंतर आपले जे रिसेप्टर्स आहेत तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर मेंदू आपल्या त्या भागाला, हाताला आदेश देतो, की लवकर तिथून हात उचला, आणि त्या चेतनेला आपला मेंदू प्रतिसाद देतो आणि आपण हात चटकन उठवतो. तर ही जी क्रिया ही फार वेगानं होते. सेकंदाच्या लाखाव्या भागापेक्षा फास्ट ही क्रिया होते. म्हणजे आपण चेतनेला प्रतिसाद देतो, याच्यामुळे आपली हालचाल होते. जे वनस्पती असतात ते स्वयंप्रेरणेने हालचाल करत असले तरी ते आपली जागा सोडू शकत नाही. म्हणजे प्रश्न आला की वनस्पती हालचाल करू शकतात का? तो हो, स्वयंप्रेरणेने हालचाल होऊ शकतात. जशी वेल आहे, सूर्यफूल आहे, हे स्वयंप्रेरणेने हालचाल करतात परंतु जागा सोडू शकत नाही. सजीवांचा जीवनकाळ ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. हे सगळ्या सजीवांना लागू पडतो. सगळ्यांना जे जन्मला आहे त्याला मृत्यू राहणारच. अनेक प्राणी वनस्पती आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात आणि काही वनस्पती व प्राणी आपल्याला अपायकारक ठरू शकतात. म्हणजे जे प्राणी आणि वनस्पती हे दोन प्रकारचे असतात. एक आहे उपायकारक आणि दुसरा आहे अपायकारक. म्हणजे काही फायदेशीर असतात तर काही नुकसानदायक सुद्धा असतात. त्याच्यानंतर सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी. महत्वाचा प्रश्न आहे की सजीवांचा लहानात लहान घटक कोणता? आलेला प्रश्न आहे. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे की सजीवांचा सगळ्यात लहानात लहान घटक कोणता? तर तो कोणता आहे मित्रांनो? तो आहे आपल्या पेशी. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. फोटोसिंथेसिस आपल्याला सगळ्यांना माहित आहे. वनस्पती अन्न कसं तयार करतात? वनस्पतीच्या पानामध्ये ही पूर्ण प्रक्रिया होते. त्या पानांमध्ये हरितद्रव असतो. वनस्पतीच्या पानांमध्ये मग ते बाहेरून कार्बन डायऑक्साईड घेतात, ते जमिनीतून पाणी घेतात. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशाची सुद्धा त्यांना मदत होते आणि तिथं मग ते स्वतःचं अन्न तयार करतात. आणि अन्न तयार करताना ते बाहेर काय सोडतात? तर ऑक्सिजन ते बाहेर सोडतात. आणि जो पानांमध्ये अन्न तयार झालेला आहे तो सगळ्या झाडामध्ये पसरवला जातो. आणि जो शिल्लक झालेला अन्न असतो तो कुठे राहतो? तो खोडांमध्ये राहतो, साठवलेला. ही जी प्रकाश संश्लेषणाची एक रासायनिक क्रियेची एक ही आहे, रासायनिक क्रिया आहे. त्याची पूर्ण आपण ते 8व्या वर्गात अजून डिटेलमध्ये आहे, आपण तेव्हा पुन्हा पाहणारच आहोत. त्याच्यानंतरचा पॉईंट होता कुत्रा या प्राण्याचे साधारण आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते. कुत्रा 12 ते 18 वर्ष जगतो, तर शहामृग हा 50 वर्षे जगतो. कामी पडू शकतो, लक्षात राहू द्या. भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण व संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 मध्ये स्थापन झाली होती आणि प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 मध्ये स्थापन झालेली हे करत असते. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं सर्वेक्षण व संवर्धन करण्यासाठी या दोन संस्था आहे आणि कधी स्थापन झाल्या ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे. तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला खाली काही सूचना दिसत आहे. खाली जाताना त्या सूचना काटेकोरपणे वाचा. त्याद्वारे तुम्हाला त्या नोट्स PDF रूपात तुम्हाला मी पाठवू शकतो. कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणतः हे झालं आपलं. त्याच्यानंतर पाहू आपण वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली म्हणजे जवळपास 90% ऑफ वनस्पती जे असतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि यामुळे त्यांना स्वयंपोषी आपण म्हणतो. परंतु काही वनस्पती जसे बुरशी, बांडगुळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात, त्यामुळे त्यांना परपोषी म्हणतात. या वनस्पती ज्या आहे बुरशी, बांडगुळ, अमरवेल, लक्षात ठेवा परीक्षेत विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या परपोषी वनस्पती आहेत? बुरशी, बांडगुळ, अमरवेल या परपोषी आहेत. तर घटपर्णी सारखी वनस्पती ही कीटकभक्षी आहे. घटपर्णी काय आहे? ही परपोषी तर आहे परंतु ही कीटकभक्षी आहे. त्याच्यानंतर फूल, पान, खोड, फळ, मूळ हे वनस्पतीचे अवयव आहेत, हे आपल्याला माहितच आहे. सगळ्यात महत्वाचा टॉपिक हा तुमच्या कंबाईन एक्झाम मध्ये येण्यासारखा आहे की कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले होते. सुरुवातीस त्यानेच केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असे. म्हणजे आता ती पद्धत वापरली जात नाही, त्याच्यानंतर भरपूर शोध लागले, परंतु सुरुवात कोणी केली वनस्पतीच्या वर्गीकरणाची? कॅरोलस लिनियस यानं. नाव लक्षात ठेवा, कॅरोलस लिनियस. वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले? तर आहे कॅरोलस लिनियस. वनस्पतींचे खोडांचे आकार, उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. तर प्राण्यांची पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती, अधिवास अनुसार वर्गीकरण केले जाते.
वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात, आणि ज्यांना फुले येत नाही त्यांना आपण अपुष्प वनस्पती म्हणतो. आणि अपुष्प वनस्पतींना मूळ खोड पाने असेलच असं नसते. त्यांना फुलं नाही म्हणजे त्यांना मूळ खोड पानं सुद्धा काही काही वनस्पतींना नसतात. हा एक महत्वाचा टॉपिक मला वाटला मित्रांनो. लक्षात ठेवा की जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते. तर प्रश्न आला की कोणत्या देशात जगातलं सगळ्यात मोठं फूल आढळते, तर ते आहे इंडोनेशिया. आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे रॅफ्लेशिया. राफ्लेशिया अर्नॉल्डी. नाव सुद्धा कठीण आहे. नाव लक्षात ठेवा. सगळ्यात मोठं फूल कोणतं? तर तो आहे राफ्लेशिया अर्नॉल्डी. वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. म्हणजे त्या झाडाचं नाव आहे राफ्लेशिया अर्नॉल्डी वनस्पती. त्याचा फुल हा सुमारे 1 मीटर व्यासाचा असतो. भला मोठं फुल आहे. आणि या उलट जगातील सर्वात लहान फुल, हे सुद्धा महत्वाचं आहे, लहान फुल हे उल्फिया या वनस्पतीचे आहे. नाव कोणतं वनस्पती? उल्फिया. सगळ्यात मोठं रॅफ्लेशिया अर्नॉल्डी आणि सगळ्यात छोटा उल्फिया. आणि त्याचं व्यास किती आहे? 0.5 मिलीमीटर. सगळ्यात मोठ्या फुलाचा व्यास 1 मीटर आणि सगळ्यात छोट्या फुलाचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा लहान आहे. त्याच्यानंतर पाठीचा कणा नसलेल्या वनस्पतींना आपण पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशी व अपृष्ठवंशीय प्राणी असे 2 गट पडतात. म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे त्यांना आपण पृष्ठवंशीय म्हणतो, ज्यांना पाठीचा कणा नाहीये त्यांना अपृष्ठवंशीय म्हणतो. साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. हा बघा, हा याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युज होतो की काही लोकांना साप हा अपृष्ठवंशीय वाटतो, परंतु साप हा पृष्ठवंशीय आहे. कन्फ्युजन ठेवू नका. तर अपृष्ठवंशीय कोणते? तर गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसतो, त्याच्यामुळे त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. त्याच्यानंतर अजून प्रकार पडतात. ते कशानुसार? ते प्रजनन प्रकारानुसार. प्राण्यांचे अंडज व जरायुज असे 2 प्रकार पडतात. म्हणजे जे प्राणी किंवा जे पक्षी अंडे देतात त्यांना अंडज प्राणी म्हणतात, तर जे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी म्हणतात. प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर, जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. म्हणजे जे जमिनीवर राहतात ते भूचर आणि जे पाण्यात राहतात ते जलचर. परंतु काही प्राणी असे आहेत की ते जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यावर सुद्धा राहतात. कोणते? बेडूक, सॅलॅमेंडर, टोळ हे प्राणी दोन्ही ठिकाणी राहतात, पाणी आणि जमिनीवर. तर यांना काय म्हणतात? मग यांना उभयचर म्हणतात, कारण हे दोन्ही ठिकाणी आहे म्हणून यांना उभयचर म्हणतात. याशिवाय जे पक्षी आहेत जसं की घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी ही सुद्धा हे आहे ना, हे राहतात कुठेही राहत असतील, परंतु यांचा वावर कुठं असतो? जास्त हवेमध्ये असतो. यांचा संचार जास्त हवेमध्ये असतो. यांच्यामुळे यांना खेचर सुद्धा म्हणतात. यांना खेचर असे म्हणतात. ही गोष्ट माहित नसते आपल्याला. भूचर, जलचर, उभयचर माहित आहे, परंतु खेचर हा माहित नसतो बऱ्याच लोकांना. ते हे सुद्धा माहित राहू दे की ज्यांचा संचार हवेमध्ये आहे त्यांना खेचर म्हणतात. त्याच्यानंतर आता इथं आपत्ती व्यवस्थापन हा पाठ चालू झाला होता की कोणकोणत्या आपत्त्या आतापर्यंत झाल्या या पुस्तकात काही दिल्या होत्या. त्याच्यात मी उल्लेख केला आहे की 1993 मध्ये लातूर येथे किल्लारीचा भूकंप झाला होता. जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये मोठा महापूर आला होता. जुलै 2014 मध्ये आंबेगाव तालुका, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावामध्ये दरड कोसळली होती. अख्खं गावचे गाव त्याच्यामध्ये दबल्या गेलं होतं. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडू, चेन्नई इथे अतिवृष्टी झाली होती आणि पूर्ण चेन्नई पाण्याखाली गेलं होतं. आता अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. आता बघा, आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्यावर एक आपत्ती आलेली आहे. ती कोणती आहे? ती आहे कोरोना या विषाणूची आपत्ती आहे. तर हे आपत्ती व्यवस्थापनावर मित्रांनो चांगला अभ्यास ठेवा, कारण मला वाटत आहे की विज्ञानमध्ये आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न येतील. कारण की सध्या एक मोठी आपत्ती पूर्ण जगावर, फक्त भारतच नाही संपूर्ण जगावर आलेली आहे. त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनावर लोक ह्या सायन्सच्या माध्यमातून प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरेच मुलं कोरोना बद्दल अभ्यास करत असतील की कोरोनाची भरपूर माहिती त्यांनी पाठ करून ठेवली असेल की हे विचारते, परंतु आयोगाचं असं असते की आपण जे गेस करतो त्याच्या उलट ते विचारते. तर मला असं वाटतं की आयोगाचं जेव्हा तेढ दिमाग चालते ना, तर ते कोरोनाला ठेवतील, 1-2 येतील क्वेश्चन त्याच्यावर, परंतु आपत्तीवर विचारतील तुम्हाला की या आपत्ती व्यवस्थापनासंबंधित काही मुद्दे विचारले जाऊ शकतात. ते याचा चांगला अभ्यास करा. त्याच्यानंतर आपत्तीचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे 2 मुख्य प्रकार आहे. म्हणजे आपत्ती 2 प्रकारची असते. आपत्ती मानवनिर्मित सुद्धा आहे आणि नैसर्गिक सुद्धा आहे. भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. भूकोशामध्ये कंपन होणे यालाच आपण काय म्हणतो? भूकंप. तर भूकंप कशामुळे होतो? की भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड ऊर्जा बाहेर येण्यास
त्याचं उत्सर्जन होते आणि त्याच्यामुळे जमीन थरथरते, कंपन पावते. त्यालाच आपण काय म्हणतो? भूकंप म्हणतो. परंतु हे जे भूकंप आहे हे नैसर्गिक तर आहेच आहे, परंतु शास्त्रीयदृष्ट्या हे मान्य झालेलं आहे, की भूकंप हा मानवनिर्मित सुद्धा असू शकतो. कसा? तर भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणं आणि खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेले आहे. हा पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेला आहे. मी मनाने नाही सांगत आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, की भूकंपासाठी मानवनिर्मित सुद्धा हे कारण असू शकते. आणि सध्या इस्रायलमध्ये जो भूकंप आला होता त्याच्यात जगभरातून टीका झाली होती, की जाणीव-बुजून इस्रायलला हे घडवून आणलं होतं. तिथं जे फिलिस्तीन आणि इस्रायलचं कॉन्फ्लिक्ट चालू आहे, तर त्या त्या ठिकाणी त्यांनी ते जाणून-बुजून भूकंप घडवून आणलं, अशा टीका इस्रायलवर झाल्या होत्या. पुढचं पाहूया. त्याच्यानंतर हवेत निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. म्हणजे काय होतं? वातावरणात कमी आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि कमी दाबाकडून जास्त दाबाकडे किंवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जेव्हा हवा वाहू लागते तेव्हा वादळे निर्माण होतात. त्याच्यानंतर वणवा. वणवा सुद्धा आपत्ती आहे. वणवा कसा काय होतो? की जंगल, कुरणे आणि किंवा गवताळ प्रदेश याच्यात अचानक आग लागते. मग ती आग नैसर्गिक सुद्धा असू शकते आणि मानवनिर्मित सुद्धा असू शकते आणि ही अनियंत्रित आग असते. ही कोणीकडे जाईल माहित नसते आणि याचा पसरण्याचा वेग फार प्रचंड असतो. तुम्ही या 6 महिन्याआधीच पाहिलं असेल, ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 1 कोटी प्राणी याच्यात मेले होते, मरण पावले होते ह्या वणव्यामुळं. ही सुद्धा एक मोठी एक आपत्ती आहे. त्याच्यानंतर आपत्ती टाळणे, आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. ही आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या आहे. चांगली लक्षात असू द्या. आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. हे मित्रांनो, मला 90% चान्स वाटत आहे, की हे प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. सध्याच्या घडीला लक्षात ठेवून, की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था कधी स्थापन झाली? 2005 साली. पदार्थाची एक अवस्था बदलून तो दुसऱ्या अवस्थेत जातो, या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर. आता हे पुढचा पाठ चालू झाला, की पदार्थ जेव्हा आपली अवस्था बदलून दुसऱ्या, जसं बर्फ आहे, बर्फाचं पाणी झालं, त्यानं अवस्था बदलली. पाण्याचा अजून त्याला उष्णता दिली, की तो गरम होतो, मग त्याचं काय होतो? वाफ होते, म्हणजे त्याचं अवस्थांतर होते. स्थायू द्रव वायू हे पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, हे आपल्याला माहित आहे. ते एक बघा, हे एक महत्वाचा मुद्दा आला. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने, कोणी? जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये त्यांच्या अवस्थांवर आणि त्यांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे, की अवस्थांवर अवलंबून असले. कोण लक्षात आणून दिलं? की जे विलार्ड गिब्स यांनी. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रव्याचे वायूत रूपांतर होते, तसंच थंड केले की ते त्यांचं उलट होते. हेच बघा, हे आकृती तुम्हाला लक्षात आली, की तुम्हाला ते सगळं समजून आहे. पहिले स्थायू आहे, त्याला उष्णता दिली की काय झालं? द्रव. त्याला द्रवाला उष्णता दिली ते वायू, आणि यालाच उलट केलं. वायूला थंड केलं तर द्रव होते आणि द्रवाला थंड केलं तर स्थायू होते. पुढे पदार्थांच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. म्हणजे अवस्थांतर केव्हा घडत? जेव्हा त्याला उष्णता दिली किंवा उष्णता काढून घेतली. तर या 2 गोष्टींमुळे अवस्थांतर घडते. आणि हे गरम किंवा अथवा थंड पदार्थ कशाने मोजू शकतो आपण? यांचं तापमापीने मोजता येते. तर बघा, उकळते, काही उदाहरण दिलेले आहेत आणि त्यांचं तापमान. उकळत्या पाण्याचं तापमान किती असते? तर उकळत्या पाण्याचं तापमान असते 100 डिग्री सेल्सिअस. गोठणारे पाणी, गोठणाऱ्या पाण्याचं तापमान किती असते? 0 डिग्री सेल्सिअस. गोठणं चालू होऊन जाते 0 डिग्री सेल्सिअस पासून. हवा रात्रीच्या वेळी आणि हिवाळ्यात तर 15 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी. हवा उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस 35 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त. फ्रीज मधील तापमान 5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी. त्याच्यानंतर फ्रीजर, जे बर्फ तयार करण्यासाठी आपण ठेवतो, त्याचं तापमान किती असते? ऋण 18 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी. आणि आपल्या शरीराचं तापमान किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. आवश्यक आहे, लक्षात ठेवा, माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर उत्कलन, विलयन, संघनन ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण पाहू आपण पुढं. शुद्ध पाण्याच्या समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअसला होते. शुद्ध पाणी असेल तर 100 डिग्री सेल्सिअस त्याचं उत्कलन होऊन जाते, म्हणजे वाफ होण्यास सुरुवात होऊन जातो. पाण्याची वाफ थंड केली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते, या क्रियेला संघनन म्हणतो. म्हणजे पाण्याची वाफ आपण थंड केल्यानंतर त्याचं पाणी होते, या क्रियेला काय म्हणतात? संघनन म्हणतात. तर पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच असतो. मग पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच आहे, तर तो किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही कन्फ्यूज करणारी गोष्ट आहे. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस आलं की वाफ होणं सुरू होते जेव्हा तापमान वाढत आहे,
आणि जेव्हा तापमान कमी होणं सुरू होते तेव्हा 100°C वापस आलं की तिथंच पुन्हा त्याचं वाफेचं पाणी होणं सुद्धा सुरू होते. उत्कलनांक आणि संघनन बिंदू हा एकच असतो आणि तो कोणता आहे? 100°C. तसंच ज्या पाण्यावर पाण्याची बर्फ होते त्याला आपण गोठण बिंदू म्हणतो आणि तो काय? 0°C. आणि तसंच ज्या तापमानाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो त्याला विलयन बिंदू म्हणतात. तर विलयन बिंदू आणि गोठण बिंदू हे सुद्धा सारखं आहे. जसं 0°C जसं तापमान कमी 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 होत जाते तर बर्फ बनतो, तसंच तापमान जेव्हा ऋणमध्ये गेलं, ऋण 5 वर आलं तेव्हा वाढायला सुरुवात केली. ऋण 5, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1 आणि 0. तर तिथं 0 वर पुन्हा त्याचं पाणी बनायला सुरुवात होते. म्हणजे विलयन बिंदू आणि गोठण बिंदू सारखा जसा उत्कलन बिंदू आणि संघनन बिंदू सारखा असतो तसा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू सारखा असतो. हा किती आहे? 0°C. उत्कलन संघनन नाव लक्षात ठेवा. उत्कलन संघनन 100°C, विलयन गोठण 0°C. त्याच्यानंतर काही गोठण बिंदू आणि काही उत्कलन बिंदू इथं सांगितलं. मेणबत्तीचा गोठण बिंदू 60°C ला होतो आणि त्याचा उत्कलन बिंदू किती आहे? 350°C. प्लास्टिक 250°C पेक्षा जास्त आणि उत्कलन बिंदू काय आहे? ते म्हणजे त्याचं वाफ कधी होऊ शकते? त्याला जर 954°C पर्यंत तापवलं तर. लोह 1535°C हा त्याचा गोठण बिंदू आहे, म्हणजे गोठून जातो आणि त्याची वाफ कधी होईल? त्याला 2862°C पर्यंत तापवलं तर त्याची वाफ होईल. त्याच्यानंतर अवस्थांतराचे विविध उपयोग. जेव्हा स्थायूचं द्रवचं वायू आणि वायूचं म्हणजे तिन्ही अवस्था स्थायू, द्रव आणि वायू यांचा काही उपयोग आहे का? तर हो, यांचा उपयोग आहे. पॅराफिन वॅक्स मेण वितळून मेणबत्त्या बनवतात, म्हणजे अवस्थांतरामुळे फायदा होतो. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, शुष्क बर्फ, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो? रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसंच वाळू वितळून काच बनवली जाते. म्हणजे अवस्थांतरामुळे या गोष्टी तयार केल्या जातात. आता बघा, हा एक पॉइंट आहे की स्थायीरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. त्या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की बर्फ वितळला तर पहिले पाणी बनतो, त्याला पाण्याला अजून गरम केलं तर वाफ बनते. परंतु काही असे पदार्थ असतात की त्यांना तापवलं तर स्थायूचं डायरेक्ट वायू होतो आणि या क्रियेला संप्लवन म्हणतात. आणि हे कोणत्यामध्ये होतो? तर हा तुम्हाला माहिती आहे, कापूर, मीठ यांचं डायरेक्ट संप्लवन होतं. हे पाणी यांचं बनत नाही. त्याच्यानंतर आहे घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थांचे विविध गुणधर्म आहेत. धातू हा पदार्थांचा एक वेगळा गट आहे. धातूंचे कोणते गुण आहेत? वर्धनीयता म्हणजे वर्धनीय आहे, तन्यता म्हणजे ताणू शकतो, उष्णता वाहकता म्हणजे जे लोखंडामधून आपण त्याला गरम केलं तर एका टोकाहून दुसऱ्या टोकामध्ये तो गरम होतो म्हणजे उष्णता वाहू शकतो. विद्युत वाहकता, जे आपण इलेक्ट्रिक तार वापरतो का? कारण त्याच्यात विद्युत वाहकता त्याचा गुणधर्म आहे. नादमयता, त्याला वाजवलं की टनटन वाजतो, तो नादमय असतो. आणि विशिष्ट रंग किंवा त्याला चकाकी असते. हे धातूचे गुणधर्म आहेत. आणि आपल्या वापरामध्ये निसर्गनिर्मित व मानवनिर्मित अशा 2 प्रकारचे पदार्थ येत असतात. निसर्गनिर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असू शकतात. तर जैविक पदार्थ कोणते? जे वनस्पतीपासून प्राप्त झाले, जसे कापूस. प्राणीजन्य म्हणजे कोणते? मग ते त्याचे काय म्हणू आपण, चामडे, हे प्राणीजन्य पदार्थ आहे. हे निसर्गनिर्मित आहे. पण निसर्गनिर्मित मध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, जैविक, अजैविक. हे जैविक 2 झाले, वनस्पती आणि प्राण्यापासून भेटणारा. उपलब्ध पदार्थ विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. म्हणजे उपलब्ध पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार होतो त्याला मानवनिर्मित म्हणतात. ठीक आहे. पहिल्याच्या काळी मित्रांनो, पावसापासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी गवत, गोनपाटापासून बनवलेली इरली वापरली जात. लक्षात ठेवा, थोडा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे की जर आला परीक्षेत येऊ शकते की पूर्वी पावसापासून संरक्षण करण्यासाठी इरली किंवा काय वापरलं जायचं किंवा इरली कशापासून बनते? लक्षात ठेवा, गवत, गोनपाट या दोघांचा वापर करून इरली बनवली जायची. त्याच्यानंतर काच कशापासून बनतात? काच हे वाळू आणि चुनखडी पासून काच तयार करतात. परंतु काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी वेगवेगळी करता येत नाही, ते अपरिवर्तनीय आहे. नैसर्गिक रबर. तर नैसर्गिक रबर कुठून भेटतो? हे रबराच्या झाडापासून भेटतो आणि तो रबराच्या झाडाचा चीक आहे त्याच्यापासून रबर बनतो. त्या रबराच्या झाडाच्या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स म्हणतात. नाव लक्षात ठेवा, रबराच्या झाडाच्या चिकाला लॅटेक्स म्हणतात आणि त्याच्यापासून रबर भेटतो. आणि रबराला काय असतो? विशिष्ट गंध असतो व तो पांढऱ्या रंगाचा असतो. लॅटेक्स हा गंध असणारा आणि पांढऱ्या रंगाचा असतो. त्याच्यानंतर मग याच्यापासून जे वेगळे आपल्याला उपयोगात येणारे रबर आहे, जसं टायर झाला, ज्या मुली वेणी घालतात त्यांना रबर लागतो, हे किंवा आपण इरेजर वापरतो,
हे वेगवेगळे रबर जे आहेत ते कशापासून तयार करतात? तर या रबराच्या झाडाच्या चिकापासून म्हणजे लॅटेक्स पासूनच तयार होतात. तर त्या प्रक्रियेला या चिकापासून हे जे वेगळे रबराचे पदार्थ बनवतात त्याला व्हल्कनायझेशन म्हणतात. तर व्हल्कनायझेशनचा शोध लावला होता मित्रांनो चार्ल्स गुडियर. चार्ल्स गुडियर यांनी शोध लावला होता आणि हे व्हल्कनायझेशन कसं केलं जाते की रबर तो लॅटेक्स जो आहे त्याच्या झाडाचा चीक जो लॅटेक्स म्हणतो आपण तो लॅटेक्स आणि गंधक त्याच्यामध्ये गंधक मिळवलं जाते आणि त्याला खूप तापवलं जाते. गंधक किती मिळवायचा हे रबराचा उपयोग काय करायचा त्याला जास्त कडक बनवायचं असेल तर जास्त गंधक, थोडं मऊ ठेवायचं असेल तर गंधकाचं प्रमाण कमी ठेवलं जाते. आणि ह्या चार्ल्स गुडियर यांनी हा कसा शोध लावला हे तुम्हाला माहित झालं तर तुम्हाला लक्षात राहील की हे नाव हे एवढं पॉईंट लक्षात ठेवा मात्र की व्हल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध चार्ल्स गुडियर यांनी लावला. हा शोध हा बाय मिस्टेक लागला होता शोध कसा की चार्ल्स गुडियर आपल्या प्रयोगशाळेमध्ये काम करत होते त्या लॅटेक्सचा उपयोग करत होते. तो जो लॅटेक्स आहे तो रबराच्या झाडाचा चीक तो चुकून काय झालं त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या हातून ते एका स्टोव्ह मध्ये पडला आणि स्टोव्ह मध्ये जे काम करत होते तिथं ऑलरेडी गंधक होतं. ते गंधक मध्ये हा लॅटेक्स मिळाला आणि तो तापवला गेला. नंतर चार्ल्स गुडियर जेव्हा वापस आले तिथं त्यांनी पाहिले की एक अतिशय कडक पदार्थ तिथं तयार झालेला त्यांना दिसला. मग त्यांनी त्याच्यावर शोध लावला की हा नवीन पदार्थ कसा काय तयार झाला. मग त्याच्या लक्षात आलं की आपण लॅटेक्सचा वापर करत होतो, इथं गंधक होतं, दोन्ही मिक्स झाले आणि दोन्ही तापवल्या गेले त्याच्यामुळे हा कठीण पदार्थ तयार झाला. आणि तेव्हा मग व्हल्कनायझेशनचा उपयोग करून आज या रबराच्या विविध वस्तू आपण तयार करू लागलो. जसं की एक मोठी क्रांती झाली त्याच्यानंतर चाकामध्ये रबर आला. विविध प्रकारच्या रबरांचा उपयोग आज आपण करतो. हे कशामुळे व्हल्कनायझेशन आणि व्हल्कनायझेशन शोध कोणी लावला? चार्ल्स गुडियर. रबराचे झाड सगळ्यात जास्त कुठे आहे? बऱ्याच परीक्षेत आलेला प्रश्न. रबराचे सगळ्यात जास्त झाड आहेत ब्राझील या देशात आणि भारतात कुठे आहे? भारतात केरळ इथं जास्त उत्पादन होतो. आणि रबराच्या झाडाचं वनस्पती शास्त्रीय नाव हे सुद्धा परीक्षेत आलेला प्रश्न आहे. ब्राझिलियन्सिस ब्राझीलमध्ये आढळतो म्हणून याचं वनस्पती शास्त्रीय नाव तेच देण्यात आलं की ब्राझिलियन्सिस हा याचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे. कागद कसा तयार होतो? कागद हा गवत, लाकूड, चिंध्या तसेच रद्दी कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ म्हणजे कागद आहे. म्हणजे या सगळ्यांचे धागे म्हणजे सेल्युलोज तयार करतात आणि एकत्र मिळवतात त्याच्यापासून काय तयार होतो? कागद तयार होतो. तर भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर मध्य प्रदेश येथे स्थापन झाला. महत्वाचा प्रश्न आहे की भारतात कागदाचा पहिला कारखाना कुठं? मध्य प्रदेश नेपानगर येथे. आणि कधी सुरू झाला? 1955 साली सुरू झाला. त्यासोबतच सोनगड गुजरात येथे सुद्धा कागद तयार करण्याचा कारखाना आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. महाराष्ट्रात कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आपल्या चंद्रपूरमध्ये बल्लारपूर येथे हा कागद तयार करण्याचा कारखाना आहे. आता आपण पाहूया रेशीम बद्दलची माहिती. तर रेशीम हा एक नैसर्गिक धागा आहे आणि कशापासून भेटतो आहे? रेशीमाच्या एका कीटकापासून भेटतो. आणि ते एका रेशीम जो कोश तयार करतो त्या कोशापासून भेटणारा जो रेशीम धाग्याची लांबी आहे ती एका कोशापासून जवळपास 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंतचा धागा एका कोशापासून प्राप्त होतो. तर रेशीम धाग्याचं प्रथम उत्पादन कुठं झालं? तर याचं सुरू झालं होतं चीनमध्ये. लक्षात ठेवा सगळ्यात प्रथम रेशीमाचं उत्पादन कुठं झालं? तर चीनमध्ये सुरू झालं असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर काही कृत्रिम धागे आहे. कोणकोणते आहे कृत्रिम धागे? नायलॉन, डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन अशी वेगवेगळी नावे कृत्रिम धाग्यांना मिळाली आहेत. ही नावे लक्षात ठेवा मित्रांनो, हे फार आवश्यक टॉपिक आहे. बरेचशा इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत की कृत्रिम धाग्यांची नावे कोणती ते सांगा. नायलॉन या धाग्याचा शोध बघा हा फार इंटरेस्टिंग आहे आणि हाच टॉपिक एका इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेला होता की नायलॉन या धाग्याचं नाव कसं काय पडलं. आता आपल्या दिमागामध्ये हे येते की चला याचं काय घेणं देणं आहे, पण हा 6व्या वर्गाच्या सायन्सच्या सब्जेक्टमध्ये इन्क्लूड असा टॉपिक आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाणं अपेक्षित होतं, काही त्याच्यात वावगं नव्हतं. तर कसा काय पडला? तर याचा शोध मित्रांनो, या नायलॉन धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन या दोन शहरामध्ये या दोन वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी एकाच वेळेस लावला. दोन शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, एक होतं न्यूयॉर्क आणि दुसरा होता लंडन. मग याच्यावरून त्यांचे हेवे दावे चालू झाले की कोणाला त्याचा पेटंट भेटल, त्याचं नाव काय ठेवण्यात यावं, त्याचे हेवे दावे झाले. मग त्याच्यावर तोडगा असा काढण्यात आला की न्यूयॉर्क सिटीचं जे नाव आहे त्याचं आद्याक्षर घेण्यात आलं NY. न्यूयॉर्कचं NY घेतलं आणि लंडनचं घेतलं LON आणि त्याच्यावरून नाव तयार झालं नायलॉन. म्हणजे या दोन शहराचे आद्याक्षर घेऊन हा नाव तयार करण्यात आलं नायलॉन. कारण त्या दोन्ही शहरांमध्ये एकाच वेळेस याचा शोध लावण्यात आला होता. त्याच्यानंतर रेयॉन हा सुद्धा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ऍज इट इज आलेला प्रश्न आहे की कृत्रिम रेशीम कोणाला म्हटलं जाते, कोणत्या कृत्रिम धाग्याला कृत्रिम रेशीम म्हणतात? ते रेयॉन.
रेयॉन या कृत्रिम धाग्याला कृत्रिम रेशीम असे सुद्धा म्हणतात. तर रेयॉनचा अर्थ काय असतो? सूर्यकिरणांसारखा चमकदार या अर्थाने रेयॉनचा अर्थ घेतला जातो. त्याशिवाय डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन ही कृत्रिम धागे हायड्रोकार्बनच्या बहुवारिकांपासून बनवली जातात. हायड्रोकार्बनच्या बहुवारिकांना एका चाळणीतून काढल्या जाते. नंतर आपल्या शेवया कशा लांब लांब निघतात तसं ते लांब निघते आणि त्याच्यापासून मग ते कृत्रिम धागे बनवले जातात. सजीवांना अन्न पाणी घेऊन त्यांची वाढ व इतर कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात. आता इथून चालू झालं पोषणासंबंधी फार महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा धडा आहे आणि फार महत्वाच्या नोट्स आहे एक्झामच्या रिलेटेड. तर पोषण कशाला म्हणतात? की सजीव जे अन्न आणि पाणी घेऊन स्वतःची वाढ व इतर कामासाठी उपयोग करतात त्याला पोषण म्हणतात. आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषक तत्व म्हणतात, की ज्यापासून आपल्याला हे सगळं कार्य करण्याची ऊर्जा भेटते, जे पदार्थापासून त्याला पोषक तत्व म्हणतात. तर कोणती आहे पोषक तत्वे? पोषक तत्वे आहेत कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वे आहेत. आता आपले जे प्रॅक्टिस टेस्ट घेतली याच्यातले बरेच प्रश्न आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये होते. जर तुम्ही सगळे पेपर सॉल्व्ह केले असेल किंवा विज्ञानचे सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला आता आठवतील. बघा कसे. आपल्या शरीराला मुख्य गरज ऊर्जेची ती कर्बोदकांमुळे भागते. बघा हा प्रश्न सुद्धा प्रॅक्टिस टेस्टमध्ये टाकलेला होता की आपल्या शरीराला सगळ्यात जास्त ऊर्जा कशापासून, उष्णता कशापासून भेटते? तर ते भेटते कर्बोदकांपासून. सगळ्यात जास्त कर्बोदक. सगळ्यात जास्त ऊर्जा याच्यापासूनच भेटते. त्याच्यामुळं आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हा कर्बोदकांचाच असतो. आणि कर्बोदक कशापासून भेटतात? ते आपल्या तृणधान्यापासून प्राप्त होतात. तर कर्बोदके आपल्याला तृणधान्यापासून प्राप्त होतात. त्याच्यामुळे भात, पोळी यांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये जास्त असतो आणि भाज्या ज्या आहेत कमी असतात. त्याच्याशिवाय तेल, तूप, लोणी यांच्यापासून काय भेटते? स्निग्ध पदार्थ. यांच्यापासून सुद्धा ऊर्जा भेटते पण कमी प्रमाणात. तर स्निग्ध पदार्थ कोणते? तेल, तूप आणि लोणी. आणि जी अन्नपदार्थांपासून आपल्याला ऊर्जा भेटते तिला मोजल्या जाते. ती कशात मोजतात? तर किलो कॅलरीमध्ये. जसं आपण साखर 1 किलो, पाणी असेल तर 1 लिटर पाणी मोजतो, तसं ऊर्जा जी भेटते आपल्याला जेवणातून त्याला किलो कॅलरीमध्ये मोजतात. त्याचं एकक किलो कॅलरी आहे. तर वाढत्या वयातील मुला-मुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते. आवश्यक पॉइंट आहे, लक्षात ठेवा. वाढत्या वयातील मुला-मुलींना 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा पाहिजे. प्रथिने हे कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी या पदार्थांपासून भेटतात. तर प्रथिने कशासाठी आवश्यक असतात? प्रथिने हे आपल्या शरीराची जी झीज होते ती भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. रोगप्रतिकार शक्ती व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. त्या आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांपासून भेटतात. तर राहिलेले घटक कोणते? खनिजे आणि जीवनसत्वे. हे कशासाठी? आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार आवश्यक असतात. खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते. त्यांना खनिजे म्हणतात. जे आपल्याला असेंद्रिय पदार्थ आहे त्यांना आपण खनिजे म्हणतो. मग ती कोणती? ते बघा, एक तक्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. पहिलं खनिज आहे लोह. काय होते याचा उपयोग? शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करते. आणि स्त्रोत काय, कशापासून प्राप्त होतो? मांस, पालकची भाजी, सफरचंद, मनुका. आणि जर कमी असलं तर ॲनामिया, पांडुरोग, सतत थकवा येणे. जे लहान मुलं आहे त्यांच्यामध्ये जास्त करून सिम्पटम्स आढळतात. तुम्ही जर डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणतो की यांना आयरनची कमतरता आहे. मग त्यांना एक तर टॅबलेट्स किंवा एक सिरप त्यांना आयरनची पूर्तता करण्यासाठी दिली जाते. त्याच्यानंतर कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम यांचा उपयोग काय, यांचा स्त्रोत काय, अभावजन्य विकार ते नसले तर काय होतो या तक्त्यात दिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे वाचून घ्या, कारण वाचत बसलो तर पुन्हा भरपूर वेळ हा जाईल आणि व्हिडिओ लांब लचक बनतो. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा किंवा तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर खालील ज्या सूचना जात आहेत त्या वाचून घ्या. त्या सूचनाद्वारे तुम्हाला पीडीएफ प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर जीवनसत्वे. मित्रांनो, जीवनसत्वाचे 2 भाग पडतात. एक आहे जलविद्राव्य जीवनसत्वे आणि दुसरा आहे जल अविद्राव्य जीवनसत्वे. म्हणजे एक पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे आणि दुसरं आहे जल अविद्राव्य म्हणजे पाण्यात न विरघळणारे जीवनसत्वे. म्हणजे काही विरघळतात, काही विरघळत नाही. तर सगळ्यात पहिले पाहू पण जलविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे कोणते आहे? व्हिटॅमिन बी, सी जीवनसत्वे जे आहे ते पाण्यात विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. पाण्यात विरघळतात म्हणून त्यांना जलविद्राव्य म्हणतात. ती लघवी, घाम यांतील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे असते. म्हणजे लघवी वाटे किंवा घामा वाटे हे आपल्या शरीराच्या बाहेर टाकली जातात. त्याच्यामुळे शरीरामध्ये त्यांचा पुरवठा कमी होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला वारंवार सतत घेत राहावीच लागतात. बी आणि सी. त्याच्यानंतर काय सांगितलं की B1, B2, B3, B6, B9, B12 ही जीवनसत्वांचे महत्वाचे प्रकार आहे. बी विटॅमिनचे इतके प्रकार आहे बघा. B1, B2, B3, B6, B9 आणि B12. त्याच्यानंतर जल अविद्राव्य म्हणजे अशी जीवनसत्वे जी पाण्यात विरघळत नाही त्यांना जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणतात. मग ही कुठे राहतात? तर ही राहतात आपल्या स्निग्ध पदार्थ म्हणजे आपल्या शरीराच्या मेदात
विरघळतात. मेदात म्हणजे आपल्या शरीराच्या चरबीमध्ये ते विरघळून राहतात, म्हणजे शरीरातच साठून राहतात मेदामध्ये आणि स्निग्ध पदार्थामध्ये ती विरघळून तिथंच शरीरामध्ये राहतात आणि त्या शरीरात साठा होतो. आणि ती कोणती आहे ती पाण्यात न विरघळणारी, हे चरबीमध्ये विरघळतात म्हणजे मेदात विरघळतात. कोणती जीवनसत्वे? व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. आता या तक्त्यामध्ये बघा मित्रांनो, जीवनसत्व दिलं, त्यांचं कार्य दिलं, कुठून भेटतात म्हणजे स्त्रोत कुठून भेटू शकते व्हिटॅमिन, ते स्त्रोत दिलं आणि ते नसलं तर कोणता विकार होऊ शकतो त्यांचा सगळा हा मोठाच्या मोठा चार्ट आहे. व्हिटॅमिन ए, B1, B9, B12, सी, डी, ई, के सगळा मोठा चार्ट आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सगळा वाचून घ्या किंवा पीडीएफ तुमच्याजवळ आल्या तर तुम्हाला त्याच्यातून अभ्यास करता येईल. मी जसाच तसा वाचल, कारण समजवण्यासारखं काही नाहीये, हे वाचावंच लागणार आहे की कुठून भेटते, कार्य काय आणि विकार काय होतो हे वाचावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मी वाचणार नाही, नाहीतर व्हिडिओ पहिलेच खूप लांब बनत आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी जे आहे, सी जीवनसत्व प्रकाश आणि उष्णता मिळाल्यास नष्ट होतो. बघा, हे व्हिटॅमिन सी ची एक वैशिष्ट्य आहे की तो प्रकाश आणि उष्णता त्याला जर सानिध्यात गेलं तर तो नष्ट होऊन जातो. म्हणून अशी जीवनसत्वे पुरवणारे अन्नपदार्थ न शिजवता कच्चे खावे. म्हणजे व्हिटॅमिन सी ज्या अन्न पदार्थांमध्ये असतो त्यांना शिजवलं तुम्ही तर ते नष्ट होते. त्याच्यामुळे अशी जीवनसत्वे आहे जी त्यांना शिजवलं जात नाही, त्यांना कच्चं खायला पाहिजे. त्याच्याशिवाय व्हिटॅमिन हे नाव कोण दिलं? हे नाव दिलं कॅसिमर फंक या युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिकांना नाव दिलेलं आहे. व्हिटॅमिन IMP क्वेश्चन आहे, व्हिटॅमिनाचा शोध कोणी लावला किंवा व्हिटॅमिन हे नाव कोण दिलं? तर कॅसिमर फंक नाव लक्षात ठेवा, कॅसिमर फंक या वैज्ञानिकानं दिलेलं आहे. तर काय झालं होतं की बेरी एका याच्यामध्ये पोलंडमध्ये एक रोग पसरला होता आणि तो होता बेरी. तिथं जसा आता कोरोना पसरला आहे तेव्हा तिथं बेरी पसरला होता. जसा कोरोनाचा व्हॅक्सिन सापडत नाहीये किंवा कशामुळं झाला ते तर माहित झालं, पण व्हॅक्सिन सापडत नाहीये. तर पोलंडमध्ये जेव्हा बेरी पसरला होता तर या पोलंडमधील या कॅसिमर फंक यांनी याची स्टडी केली आणि स्टडी केल्यानंतर त्यांना असं आढळलं की तिथं जे भात खाल्ला जातो, सडलेला भात, तिथं गरिबी असल्यामुळे त्या देशात तिथं सडलेला भात खाल्ला जायचा आणि त्या सडलेला भात खाल्ल्यामुळे त्या लोकांना बेरी ह्या नावाचा रोग होऊ लागला. मग त्यांनी पाहिलं की असं सडलेल्या भातामध्ये काय आहे. त्यांना आढळलं की काही त्या सडलेल्या भातामध्ये जीवनसत्वांची कमतरता आहे, ते जीवनसत्व भेटत नाहीये, त्याच्यामुळे लोकांना बेरी नावाचा रोग होत आहे. मग त्यांनी शोधून काढलं की कोणतं जीवनसत्व भेट दिलं तर बेरी नाहीच होऊ शकतो. मग त्यांनी शोधून काढलं आणि तिथं मग बेरीचा संपूर्ण नायनाट झाला. त्यासोबतच त्यांनी स्कर्वी, मुडदूस, विकार जीवनसत्वाच्या अभावामुळे हे त्यांनी शोधून काढले. मग त्यांनी शोधून काढले की स्कर्वी, मुडदूस हे रोग कशामुळे होतात, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात, हे सर्व कॅसिमर फंक यांनी शोधून काढलं. IMP टॉपिक आहे, IMP पॉइंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात आणि ताकात असतात, त्यांना प्रोबायोटिक असे म्हणतात. हे अतिशय सूक्ष्मजीव आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे अपायकारक आणि उपायकारक दोन प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. हे उपायकारक म्हणजे फायदेशीर सूक्ष्मजीव आहे, यांना काय म्हणतात? प्रोबायोटिक. आणि कशामध्ये असतात? दही व ताक. दुधाचं दही करण्यामध्ये हे यांच्यामुळेच होतो. हे लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यांमध्ये असतात आणि कधी कधी काय होतं, जेव्हा जुलाब किंवा उलट्या होतात ना, तर तेव्हा आपल्या शरीरातील हे सगळे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव बाहेर निघून जातात जुलाब आणि उलट्यांच्या माध्यमाने. मग तेव्हा काय केलं पाहिजे की तेव्हा जुलाब आणि उलट्या लागल्यानंतर नंतरच्या काळामध्ये दह्याचं सेवन जास्त केलं पाहिजे, कारण दह्यामध्ये हे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव असतात आणि दही खाल्लं की मग त्यांची शरीराला जी अपूर्तता झाली होती ती त्यांची पूर्तता होऊन जाते. आणि मधामधात दही वगैरे खाल्लंच पाहिजे, जेणेकरून प्रोबायोटिक सूक्ष्मजीव आपल्या पोटात राहतील आणि ते फायदेशीर आहे. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. हे फार आवश्यक आहे. संतुलित आहाराचा पिरॅमिड आहे. संतुलित आहाराचा पिरॅमिड जर लक्षात ठेवलं तर आपल्या जेवणाच्या ताटामध्ये काय काय असलं पाहिजे त्याची सगळी आयडिया येऊन जाते. बघा, या पिरॅमिडच्या एकदम पायाजवळ या, म्हणजे खाली या, सगळ्यात मोठा याचा पाया आहे. म्हणजे अन्न आपल्या ताटामध्ये या सगळ्यात जास्त हे पदार्थ असले पाहिजे. आणि कोणते पदार्थ? काय? तृणधान्य व कडधान्य. म्हणजे तृणधान्य व कडधान्य याच्यापासून काय भेटते? कर्बोदक. आणि आपल्याला ऊर्जा सगळ्यात जास्त कर्बोदकांपासून भेटते, म्हणून जेवणात सगळ्यात जास्त तृणधान्य आणि कडधान्य असले पाहिजे. त्याच्यानंतर फळे व भाजीपाला. आपली इम्युनि सिस्टीम वाढवण्यासाठी, जीवनसत्वासाठी, प्रथिनासाठी हे भाजीपाला 2 नंबर, त्याच्या म्हणजे तृणधान्यापेक्षा थोडं कमी. नंतर दुग्धजन्य पदार्थ, मासे, मांस, अंडी हे 3 नंबरला. आणि शेवटी स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी हे फारच कमी प्रमाणात आपल्या शरीराला पाहिजे, नाही तर कोलेस्ट्रॉलची लेवल वाढून जाते आणि आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्याचा फार अल्प प्रमाण याचा असला पाहिजे. आणि आपलं आजकालच्या जीवनशैलीमध्ये उलट झालंय. स्निग्ध पदार्थ जास्त असतात, मासे, दुग्धजन्य पदार्थ जास्त असतात आणि खालचे 2 खूप कमी असतात. तर संतुलित आहाराचा पिरॅमिड म्हणतो
की तृणधान्य व कडधान्य जास्त असलं पाहिजे, फळभाजीपाला 2 नंबरला असलं पाहिजे, 3 नंबरला दुग्धजन्य पदार्थ आणि अतिशय कमी स्निग्ध पदार्थ असले पाहिजे. त्याच्यानंतर कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातील पोषक तत्वे आहे, हे आपण पाहिलंच. आणि संतुलित आहारात या सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे. योग्य प्रमाण कोणता आहे? हा जो पिरॅमिड सांगतो तो आहे योग्य प्रमाण. आणि अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात. म्हणजे जर या सगळ्या पोषक तत्वांचा योग्य साठ म्हणजे आपल्याला जर आपल्याला भेटले नाही सगळे पोषक तत्व तर कुपोषण होऊ शकते. आणि प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही हे जर पोषक तत्वे घेतले तर अतिपोषण होते. आणि काही घेतले आणि काही घेतले नाही, याच्यातले काही पोषक तत्वे घेतले आणि काही घेतले नाही तर अभावजन्य विकार होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे भेसळयुक्त व शुद्ध अन्न हे आरोग्याला घातक असते. हा प्रश्न बघा आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये आलेला होता की अन्नपदार्थ आणि त्याच्यामध्ये भेसळ करण्यासाठी कोणतं पदार्थ वापरला जाते. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी पाणी आणि युरिया स्टार्च वापरला जातो. लाल तिखटमध्ये विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी वापरली जाते. काळी मिरीमध्ये पपईच्या बिया टाकल्या जातात. आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा वापरला जातो. तांदूळमध्ये बारीक पांढरे खडे वापरले जातात. आणि शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या आणि खडे वापरले जातात. आता इथं हा पोषण हा पाठ संपतो आणि पुढचा पाठ सुरू होतो की किरण हा किरण प्रतिमेचा शोध रॉन्ट जेन यांनी लावला. हा क्वेश्चन बघा आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये आलेला प्रश्न आहे की किरणाचा म्हणजे किरण म्हणजे कोणते? एक्सरे, जे आपण एक्सरे काढत राहतो. एक्सरेचा शोध कोणी लावला? रॉन्ट जेन यांनी लावला होता. इयत्ता 6वीच्या पुस्तकात आहे मित्रांनो बघा, राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न. त्याच्यानंतर शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या मिळून अस्थि संस्था बनते. हाडे आणि कुर्च्या मिळून काय बनते? आपली अस्थि संस्था. हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो. म्हणजे आपल्या शरीराचा आकार कशामुळे? सांगाडा, स्केलेटन, ह्युमन स्केलेटन जे हाडे आहे त्याच्यामुळे आपल्याला आधार व आकार मिळतो. आणि जे हाडे आहे आपली ते मुख्यत्वे आपल्या हाडांची रचना 2 घटकांनी बनली आहे. कोणत्या? अस्थिपेशी आणि या अस्थिपेशी या जैविक घटकाचे असतात. आणि दुसरा आहे तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात. म्हणजे आपली हाडे जैविक आणि अजैविक दोन्ही पदार्थांपासून बनतात. अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार हे अजैविक पदार्थ असतात. कॅल्शियममुळे काय होते? हाडांना मजबूतपणा येतो. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या त्या शरीराच्या नाजुकीचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थि संस्था म्हणतात. हे माहित असते आपल्याला की शरीराला निश्चित आकार देणाऱ्या नाजूक केंद्रांचं रक्षण करणाऱ्या संस्थेला आपण अस्थि संस्था म्हणतो. चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे, लांब हाडे हे हाडांचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची हाडे आपल्या शरीरात असतात. मानवी अस्थि संस्था ही 2 भागामध्ये विभागली जाते, अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा. मानवी अस्थि संस्था म्हणजे ह्युमन स्केलेटन, आपला सापडा. आपला सांगाडा जो आहे तो 2 भागामध्ये विभागला जातो. एक भाग आहे अक्षीय सांगाडा आणि दुसरा आहे उपांग सांगाडा. आता पाहूया आपण सगळ्यात पहिले अक्षीय सांगाडा. हे अक्षय झालं पण ते अक्षीय सांगाडा आहे. त्याच्यामध्ये अक्षीय सांगाड्यामध्ये कोण कोण येतो? कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा हे 3 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर कवटीमध्ये कोण? डोक्याची आणि चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. तर डोक्याची हाडे किती आहेत? 8. चेहऱ्याची हाडे किती आहेत? 14. डोक्याची 8, चेहऱ्याची 14 अशी एकूण 22 हाडे मिळून आपली कवटी बनते. लक्षात ठेवा हाडांची संख्या सुद्धा परीक्षेत विचारली जाते. चेहऱ्यात एकूण 22 हाडे आहे, ज्याच्यात डोक्यात 8 आणि चेहऱ्यात 14 आहे. आणि कवटीमधील एकच हाड असा आहे की जो मुव्हेबल आहे, तो हालचाल करू शकतो, तो आहे खालचा जबडा. या सगळ्या प्राण्यांमध्ये फक्त एकच चेहऱ्याचा हाड असा असतो की तो हालचाल करू शकतो, तो आहे खालचा जबडा. त्यानंतर अक्षीय सांगाड्यामध्ये दुसरा टॉपिक आहे छातीचा पिंजरा. तर छातीचा पिंजरा तुम्ही जर आपल्या छातीला हात लावलं तर आपल्याला जाणवतेच छातीचा पिंजरा. आणि त्याच्यामध्ये मधोमध एक हाड असते, त्याला उरोस्थी म्हणतात. चपटा हाड असते सेंटरला, आपल्या छातीच्या सेंटरला, त्याला काय म्हणतात? उरोस्थी. आणि त्याच्यापासून त्याला चिटकून चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. 12 जोड्या म्हणजे एकूण 24 बरगड्या असतात आपल्याला. तर अशा एक उरोस्थी आणि या 12 जोड्या म्हणजे 24 झाली, एकूण 25 हाडं मिळून आपल्या छातीचा पिंजरा तयार होतो. आणि ज्या बरगड्या आहे समोर उरोस्थीला जोडलेल्या असतात आणि पाठीमागून त्या आपल्या व्हर्टेब्रल कॉलमला म्हणजे पाठीच्या कण्याला जोडलेले असतात. त्याच्यानंतर अक्षीय सांगाड्यामध्ये तिसरा येतो पाठीचा कणा. पाठीचा कणा कसा असतो? तर पाठीच्या कणामध्ये कुल्पासारखी आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. म्हणजे कुल्पाच्या आकाराची ती हाडे असतात. आणि एकूण किती असतात? 33 हाडे असतात. तर 33 हाडामध्ये या पाठीच्या कण्याचे सुद्धा भाग पडतात. पहिल्या भागामध्ये 7, दुसऱ्या भागामध्ये 12,
त्याच्यानंतर 5, 5, 4, 7, 12, 5, 5, 4 असे विभाग पडतात. ते आपल्या पुढ्या जेव्हा नोट्स येतील ना पुढच्या इयत्तेच्या त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये मी सांगणार. सध्या तुमच्या लक्षात राहू द्या की पाठीच्या कण्यामध्ये 33 हाडे असतात. आता हा झाला अक्षीय सांगाडा. याच्यामध्ये 3 आले: कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा. आणि नंतर आहे उपांग सांगाडा. याच्यामध्ये कोण येते? त्याच्यामध्ये येतात हात आणि पाय. फक्त हात आणि पाय, 2 हात आणि 2 पाय. हातामध्ये आणि पायामध्ये जे हाडे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. आता पाहून घेऊ आपण पुढचा टॉप पॉइंट. आपल्या 2 कानामध्ये 3-3 हाडे असतात. प्रश्न येऊ शकतो की आपल्या कानामध्ये किती हाडे असतात? तर एका कानात 3 आणि दुसऱ्या कानात 3 अशी 3-3 हाडे असतात. त्यापैकी कडी नावाचं एक हाड आहे, स्टिरअप. हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. परीक्षेत प्रश्न विचारला शकतो की शरीरातील सर्वात लहान हाड कुठं असतो? तर तो असतो आपल्या कानामध्ये आणि त्याचं नाव काय? कडी, किंवा इंग्लिशमध्ये स्टिरअप त्याला म्हणतात. त्याचा आकार कळीसारखा असतो आणि तो तांदळाच्या दाण्या एवढा असतो. फक्त तांदळाचं दाणं जेवढं असते तेवढंच तो असतो आणि तो पोकळ असतो आणि त्याचा आकार कढीसारखा असतो म्हणून त्याला कडी नाव पडलेलं आहे. आणि मानवाच्या शरीरातील सगळ्यात लांब आणि मजबूत हाड जर असेल तर तो असतो मांडीमध्ये आणि त्याला नाव आहे उर्विका. त्याचं नाव आहे उर्विका. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या ठिकाणी आपली 2 किंवा 2 पेक्षा हाडे जोडली जातात त्या जोडणीला काय म्हणतो? आपण सांधा म्हणतो. याचे 2 प्रकार पडतात. सांध्याचे 2 प्रकार आहेत: चल सांधा आणि अचल सांधा. म्हणजे चल सांधा ज्याची हालचाल होऊ शकते, अचल सांधा म्हणजे ज्याची हालचाल होत नाही. तर बघा सांध्याचे प्रकार आहे. पहिला सांध्याचा प्रकार आहे बिजागिरीचा सांधा. हाडांची हालचाल एकाच दिशेने होते आणि सांध्याची हालचाल 180च्या कोनात होते. उदाहरण कोपर आणि गुडघा. तुम्ही कोपर किंवा गुडघ्याला हलवा, वन साइड मूवमेंट आहे, तुम्ही खाली त्याला वाकू शकत नाही आणि 180च्या कोनातच फक्त हालचाल करू शकतो. परीक्षेत विचारू शकतात की 180च्या कोनामध्ये कोणते सांधे काम करतात? ते आहे बिजागिरीचा सांधा. त्याच्यानंतर उखळीचा सांधा. हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होऊ शकते आणि सांध्याची हालचाल 360 अंशाच्या कोनात होते. म्हणजे खांदा किंवा खुबा. तुम्ही खांद्याला गोल गोल फिरू शकता, म्हणजे 360 अंश कोन असं पूर्ण गोल फिरतो. तो कोणता आहे? उखळीचा सांधा आहे आपला. त्याच्यानंतर आहे सरकता सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकतात. तर याचं उदाहरण आहे मनगट आहे. मनगट आणि पायाचा घोट आहे. याच्यामध्ये काय होते? हाडे एकमेकावर सरकतात, घर्षण होते त्यांचं. त्याच्यानंतर आहे हे हाडे झाले. त्याच्यानंतर आहे त्वचा. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. मानवी त्वचा ही मुख्यत्वे 2 थरांची बनली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्या खालील थराला अंतःत्वचा म्हणतात. त्याखाली काय असते? अंतत्वचेच्या खाली रक्तवाहिनी असतात, मज्जातंतूची जाळी असते आणि त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो. तो शरीराचे तापमान नियंत्रित करतो. बघा, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे की त्वचेचा कोणता भाग शरीराचे तापमान नियंत्रित करतो? उपत्वचीय थर हा आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतो. म्हणजे याच्यातच आपल्या घर्मग्रंथी राहतात. आणि या घर्मग्रंथी काय करतात की जर आपल्या शरीराचं तापमान वाढला तर घाम सोडतात. घाम सोडतात म्हणजे एक द्रव सोडतात आणि तो द्रव काय करतो? आपल्या शरीराला थंड करण्याचं काम करतो. म्हणजे शरीराचं तापमान आपोआप कंट्रोलमध्ये येऊन जातो. म्हणजे आपल्या शरीराला 37 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहिजे, जास्त जमत नाही. मग या घर्मग्रंथी घाम सोडून जास्त तापमानाला कंट्रोल करण्याचं काम करतात. त्वचेचा रंग कशावरून ठरतो? तर आपल्या त्वचेच्या पेशींमध्ये जो मेलॅनिन नावाचा रंगद्रव्य असतो त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा आणि केसांचा रंग ठरत असतो. त्याच्यामुळे गोरेपणा आणि काळेपणा ठरतो. गोरेपणा काळेपणा मेलॅनिन मध्ये जसं ठरतो तसं वातावरणावर सुद्धा अवलंबून राहतो. तसंच मेलॅनिन नुसतं कलर रंग ठरवत नाही, तो सूर्याच्या अतिनील किरणापासून सुद्धा आपलं रक्षण करतो. त्याच्यासोबतच केसाचा रंग सुद्धा हा मेलॅनिनमुळे ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे पांढरट केस मेलॅनिन मधील गंधकामुळे. म्हणजे भुरा आणि पांढरे केस तुमचे असतील तर तुमच्या मेलॅनिन मध्ये गंधक आहे. आणि तांबडे केस हे मेलॅनिन मधील लोहाचं प्रमाण जास्त असल्याने होत असते. त्याच्यानंतर गती हा पाठ चालू होतो. गतिमान वस्तू सतत जागा बदलत राहतात. गतीचे काही प्रकार आहे: रेषीय एकसमान, रेषीय असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक. हे गतीचे वेगळे प्रकार आहेत. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. फार इम्पॉर्टंट आहे बरं मित्रांनो, विचारलेला प्रश्न आहे चाल म्हणजे काय. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. याच्या व्याख्या, याची एकके हे पुढच्या नोट्समध्ये आपल्या येणार आहे. त्याच्यामुळे सध्या याची काही तुम्ही टेन्शन घेऊ नका की याची एकके कशी असतात काय, ते आपण पुढे नोट्समध्ये पाहणार आहोत. जसं जसं आपल्या इयत्ता वाढत जाईल तसं तसं ते सगळं डीपमध्ये सगळ्या गोष्टी येतील. एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चावलीवर अवलंबून असते. त्याच्यानंतर आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. माहिती आहे आपल्याला. कधी लागला? हा लागला 17व्या शतकात. हे माहित नसते आपल्याला. हे 17व्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आयझॅक न्यूटन यांनी. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू खाली
वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते आणि खाली पडताना तिच्या गतीत सतत वाढ होत जाते. हा कोणी मांडला? सर आयझॅक न्यूटन यांनी शोध मांडला. त्याच्यानंतर बल व बलाचे प्रकार हा पाठ चालू होतो. तर बलाचे प्रकार स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल हे विविध बलाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी कार्य जास्त बल लागते ते कार्य अधिक आहे असे म्हणतात. म्हणजे विस्थापन फॉर एक्झाम्पल एखादं 1 किलो वजन आहे आणि एका ठिकाणी 2 किलो वजन आहे आणि दोघाला तुम्ही 1-1 किलोमीटर नेलं तर ते विस्थापन तर सारखाच झाला 1-1 किलोमीटर, परंतु 2 किलो उचलायला जास्त बल लागलं आणि 1 किलो उचलायला कमी बल लागलं. मग बल जास्त ज्याच्यात लागलं तो काम जास्त झालं आणि ज्याला कमी बल लागलं तो कमी काम झालं. सारखेच बल लावून विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्हींचा विचार करावा लागतो. म्हणजे बल आणि विस्थापन दोघांचा विचार करावा लागतो की कोणतं कार्य जास्त झाले यावेळेस. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहे. SI सिस्टीम इंटरनॅशनल एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा जूल या एककात मोजतात. लक्षात राहू द्या, कार्य आणि ऊर्जा यांचं एकक SI पद्धतीमधील कोणता आहे? जूल हा यांचं एकक आहे, परीक्षेत विचारतात. आणि सूर्य हा ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे. कोणत्याही प्रकारची ऊर्जा असू द्या मित्रांनो, त्याचा मुख्य स्रोत हा सूर्य असतो. आणि ऊर्जा जी असते ती कधीही तयार केल्या जाऊ शकत नाही, नष्टही केल्या जाऊ शकत नाही. तिचं फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येतो. त्यानंतर ज्या ऊर्जा स्रोताच्या वापरामधून कार्बन, धूर व त्यांचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत म्हणतात. आणि आजकाल याची डिमांड जास्त आहे कारण याच्यापासून प्रदूषण होत नाही. त्याच्यानंतर यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. ही ऊर्जेची रूपे. आता ऊर्जेचे काही स्रोत आहे. एक आहे पारंपरिक किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. म्हणजे पारंपरिक म्हणजे फार जुन्या कालावधीपासून आपण यांचा वापर करत आलेलो आहोत. आणि ही अनवीकरणीय आहे म्हणजे एकदा वापरून यांना संपवलं की हे पुन्हा निर्माण करू शकत नाही. मग अशी कोणती आहेत? जसं आपण इंधन जाळतो किंवा शेणाच्या गोवऱ्या वापरतो, पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, नैसर्गिक वायू वापरतो, हे पारंपरिक आहे. हे सगळीकडे फार जुन्या काळापासून वापरत आलेलो आणि ही पुन्हा एकदा काय यांचं संपलं तर हे पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. आणि दुसरा ऊर्जेचा आहे अपारंपरिक म्हणजे यांचा वापर सहसा केला जात नाही. अपारंपरिक आहेत आणि नवीकरणीय आहे परंतु म्हणजे या वारंवार निर्माण केल्या जाऊ शकतात. मग या कोणत्या आहेत? तर त्या आहेत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा, अणुऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे आणि नवीकरणीय म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण केल्या जाऊ शकते. पुढचं आहे मित्रांनो यंत्रे. हे पाठ चालू होतो. श्रम कमी व्हावे, कमी वेळात जास्त काम व्हावे यासाठी यंत्र वापरलं जाते. काही यंत्रे साधी तर काही गुंतागुंतीची असतात आणि जी साधी असतात त्यांना साधी यंत्रे म्हणतात आणि जी गुंतागुंतीची असतात मशीन्स असतात त्यांना गुंतागुंतीची यंत्रे. साधी यंत्रे कोणती आहे? उतरण, पाचर, कप्पी, चाक, तरफ ही साधी यंत्रे आहेत. लक्षात ठेवा. बल, भार, टेकू यांच्या स्थानांवरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. हे प्रश्न आलेला होता मित्रांनो एका स्पर्धा परीक्षेमध्ये की तर्फेचे किती प्रकार पडतात. तर बल, भार आणि टेकू याच्यावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी आर्किमिडीज स्क्रू या यंत्राचा शोध लावला. हा काय मित्रांनो की जेव्हा समुद्रामध्ये जहाज जायचा त्याच्यामध्ये पाणी भरलं की समुद्राचा जहाज जास्त वेट त्याचा वाढून जायचं किंवा पाणी अजूनच जास्त भरला तर समुद्राचे अख्ख्या जहाज बुडून जायचा. मग त्याच्यावर पर्याय म्हणून आर्किमिडीजनं काय केलं? एक आर्किमिडीज स्क्रू तयार केला. तो काय आहे की तो 45 अंशाच्या कोनामध्ये त्याला वाकून ठेवलं जायचं जहाजाच्या एकदम किनाऱ्यावर आणि जिथं पाणी आहे तिथं मागचा भाग बुडवला जायचा आणि ते स्क्रू गोल गोल फिरवला जायचा. गोल गोल फिरवलं की खालून तो पाणी गोल गोल फिरत फिरत वरी यायचा आणि तो जहाजाच्या बाहेर फेकला जायचा. म्हणजे एका प्रकारची मोटरच त्यांनी बनवली होती की जी जहाजातलं पाणी बाहेर फेकायची. हा आर्किमिडीज स्क्रू म्हणून प्रसिद्ध आहे. हा वैज्ञानिक कोण आहे? हा आर्किमिडीज आणि त्यांच्या नावानंच याचं नाव ठेवण्यात आलं. त्याच्यानंतरचा पाठ आहे ध्वनी आणि आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. लक्षात ठेवा, आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? ध्वनी. ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपन होणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत वस्तूचं कंपन होते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो आणि कंपन थांबलं की ध्वनीही बंद होतो. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. आणि ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजतात? डेसिबल मध्ये मोजतात. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजतात.
आपण आवाज कसा आपण बोलतो तर आवाज कुठून येते? तर ते येते आपल्या स्वर यंत्रामधून जे आपल्या घशामध्ये असते. कसा निर्माण होतो? तो ध्वनी तंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो व यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनी तंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो. म्हणजे आपल्या घशामध्ये जो स्वर यंत्र आहे त्याच्यामध्ये तंतू असतात. त्यांच्या कंपनामुळे आपला आवाज निघतो आणि त्यांचा जितका ताठर असतील ते तंतू तितका आपल्या आवाजाचा दर्जा त्याच्यावर अवलंबून असतो. त्याच्यानंतर हे फार आय-एम-पी आहे बघा मित्रांनो. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यम आवश्यक आहे. म्हणजे ध्वनी फक्त एखाद्या माध्यमातूनच प्रसारण करू शकतो. निर्वात पोकळीतून म्हणजे जिथं काहीच माध्यम नाही, स्थायू नाही, द्रव नाही, वायू नाही, निर्वात पोकळी आहे तिथून ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. आणि जे ध्वनी आहे त्याचा वेग सगळ्यात जास्त स्थायूत असतो. स्थायूपेक्षा कमी वेग द्रवात असतो आणि द्रवापेक्षा कमी वेग वायूत असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेत आलेला प्रश्न आहे की ध्वनीचं प्रसारण सगळ्यात वेगात कशामध्ये होते? तर स्थायूत होतो. त्याच्यापेक्षा कमी द्रवात आणि त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये होतो. निर्वात पोकळीतून ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. त्याच्यानंतरचा पाठ होता की प्रकाश किरण. प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारे प्रकाश किरण वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. जसं आरशावर एखादी टॉर्च चमकवली की पुन्हा ते रिटर्न आपल्याकडे येते त्याला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. तारे हे स्वयंप्रकाशी आहेत हे आपल्याला माहित आहे. ग्रह उपग्रह परप्रकाशी आहेत. ग्रह उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो हे आपल्याला माहित आहे. त्यांना ते सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतात. जसं चंद्र आपण काय म्हणतो? चंद्रप्रकाश, पण तो चंद्राचा प्रकाश असतो का? नाही. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तो परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो आणि म्हणून आपण त्याला चंद्रप्रकाश म्हणतो. तो स्वतः चंद्राचा नसतो, तो सूर्याचा परावर्तित झालेला असतो. प्रकाशाचे सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणतात. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, सूर्य तबकडी. हा आतापर्यंत परीक्षेत विचारला गेला नाही, त्याच्यामुळेच हा आय-एम-पी बनतो की आतापर्यंत विचारला गेला नाही म्हणजे आता विचारला जाऊ शकते. काय आहे सूर्य तबकडी? एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्य तबकडी. म्हणजे पूर्वीच्या काळात या प्रकारचं उपकरण वेळेसाठी वापरलं जायचं. कसं असायचं की एक काठी असायची, पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कुठे पडते ते नोंदून मापन केले जायचं. म्हणजे एक काडीच्या छायेवरून ते ठरवलं जायचं की आता किती वेळ झालाय ते. आणि भारतामध्ये सर्वात मोठी सूर्य तबकडी आहे आणि ती कुठे आहे? जंतर मंतर, दिल्ली येथे सगळ्यात मोठी तबकडी आहे. दिल्ली येथे जंतर मंतरवर. त्याच्यानंतर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी सादर केलेला प्रकाशाच्या विकिरण या संबंधीचं संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखला जातो. रामन इफेक्ट म्हणून याला ओळखतात. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला आणि त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच लोकांना माहित नाही की 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन का साजरा केला जातो. बरेच लोक म्हणतात की हा सी.व्ही. रामन यांचा जन्मदिन आहे. तर नाही, हा त्यांचा जन्मदिन नाही. तर 28 फेब्रुवारी 1928 ला त्यांनी हा जो इफेक्ट आहे रामन इफेक्ट हा शोध लावला होता. त्याच्यामुळे हा 28 फेब्रुवारी विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, तुम्हाला रामन इफेक्ट माहित नसेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो. रामन इफेक्ट म्हणजे काय? तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पाऊस बंद होतो, इंद्रधनुष पाहिलं असेल तर ज्या पावसाच्या थेंबामधून जेव्हा प्रकाश किरण जाते तेव्हा त्याचं विकिरण होते. विकिरण होते म्हणजे तुम्हाला माहित आहे 7 रंगाचा मिळून प्रकाश बनतो. ताना पिही निपाचा हा त्याचा क्रम आहे. तांबडा, निळा, तर हे जो क्रम आहे, तर विकिरण झाल्यानंतर त्या प्रकाश किरणाचा विकिरण होतो म्हणजे ते सगळे रंग वेगवेगळे होऊन जातात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. तर हा जो शोध आहे हा सी.व्ही. रामन यांनी मांडला होता. याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलाय, भारतरत्न सुद्धा भेटलाय त्यांना. त्याच्यानंतर सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक तबकडी बनवली. तिची एक बाजू तांबडी, नारंगी, पिवळी, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगाच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. ती तबकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली की त्यावेळी 7 रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसतो. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगांचा बनवलेला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यास न्यूटन तबकडी असे म्हणतात. म्हणजे बघा, आताचा जो रमन आणि इफेक्ट जो शोध आहे आणि सर आयझॅक न्यूटन यांचा जो शोध आहे तो जवळपास सारखा आहे. यांनी त्या तबकडीवरून शोध लावून दिला होता. आणि न्यूटन याचा एक ग्रंथ आहे प्रकाशविषयी. न्यूटनचा प्रकाशविषयीचा ग्रंथ कोणता परीक्षेत येऊ शकतो? कोणता ग्रंथ आहे? ऑप्टिक्स. ऑप्टिक्स हा न्यूटनचा जो ग्रंथ आहे तो प्रकाशाविषयी आहे. त्याच्यानंतर चुंबकत्व हा पाठ चालू होतो. तर लोह, निकेल, कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत. हा बघा, हा 2010च्या सीईटी मध्ये प्रश्न आला होता की चुंबकीय पदार्थ कोणते? तर चुंबकीय पदार्थ कोणते आहे? लोह, निकेल आणि कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत. बऱ्याचशा परीक्षांमध्ये आलेला प्रश्न आहे. चुंबकाचे गुणधर्म: दक्षिण उत्तर स्थिर राहणे, ध्रुवाजवळ सर्वाधिक चुंबकत्व असणे ही त्याची वैशिष्ट्ये आहे.
चुंबकाचे ध्रुव वेगवेगळे करता येत नाही. तुम्ही जर चुंबकाला तोडलं मधातून, त्याचे अजून 2 ध्रुव तयार होतात. ज्या ठिकाणी तोडलं तिथं 2 नवीन ध्रुव तयार होऊन जातात. म्हणजे 2 ध्रुव नॉर्थ आणि साऊथ पोल वेगवेगळं करता येत नाही. विद्युत चुंबकत्व ही दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी ऊर्जा आहे. तर विद्युत चुंबकत्व हे एका प्रकारची काय ऊर्जा आहे. पहिले काय व्हायचं मित्रांनो, अनोळखी प्रदेशातून जायचं असलं तर दिशा माहीत नसायच्या. मग मॅग्नेटाइट नावाचा जो खडक आहे, मोठा खडक अद्धर लटकवला जायचा दोरीच्या साह्यानं. आणि मॅग्नेट जो आहे त्याचा काय गुणधर्म आहे की तो दक्षिणोत्तर स्थिर होतो. त्याच्यावरून ते दिशा लक्षात ठेवायची. आणि त्या दगडाला नाव होतं लोड स्टोन. त्याला म्हणायचे लोड स्टोन म्हणायचे. आणि यातूनच पुढे मग होकायंत्राचा शोध लावला गेला. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चुंबकावर एखादा लोखंड घासा आणि त्या लोखंडाला दुसऱ्या लोखंडी पदार्थाजवळ न्या, त्याला चिपकून जातो. म्हणजे त्याला थोड्या काळापुरता त्या लोखंडाला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होतो. तुम्ही जे इलेक्ट्रिकचं काम करणारे जे लाईनमॅन असतात त्यांचे चुंबक बघा, त्यांचे पेचकस बघा, त्यांच्या पेचकसाला नट चिपकतात, तर ते घासलेले असतात चुंबकावर. आणि त्या चुंबकत्वाला काय म्हणतात, त्याला प्रवर्तित चुंबकत्व म्हणतात. म्हणजे तात्पुरता त्यांना चुंबकत्व प्राप्त होतो. काऊन? कारण त्यांनी त्या चुंबकावर घासलेलं होतं. त्याला काय कोणतं चुंबकत्व म्हणतात? प्रवर्तित चुंबकत्व. मायकल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. लक्षात ठेवा, चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचं तंत्र कोणा विकसित केलं? मायकल फॅरेडे याने. त्याच्यानंतर मॅग्लेव ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्माचा उपयोग केला जातो. महत्वाचा आहे, मॅग्लेव ट्रेनमध्ये याचा वापर होतो. त्याच्यानंतर अजून कशात उपयोग होतो? एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी मध्ये चुंबकाची पदार्थाची पट्टिका असते आणि त्यामध्ये तुमची माहिती साठवलेली असते. त्याशिवाय कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क, ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप यांमध्ये सुद्धा चुंबकीय पदार्थांचा वापर माहिती साठवण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर बघा, आता हा शेवटचा पाठ चालू होतो. सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. हीच आपली काय आकाशगंगा आहे. आणि आपल्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी आहे. लक्षात ठेवा, आपल्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका या समूहास काय म्हणतात? दीर्घिका म्हणतात. आणि आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आणि आपली आकाशगंगा व ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात. आणि विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. आणि आपल्या शेजारी असणारी आकाशगंगेच्या जवळ असणारी दुसरी दीर्घिका कोणती आहे? देवयानी. आपली मंदाकिनी आणि त्याच्या जवळ असणारी देवयानी. नाव लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकते. एडविन हबल या वैज्ञानिकानं बघा आकाशगंगेच्या बाहेर अनेक दीर्घिका आहे हे स्पष्ट केलं होतं, शोध लावला होता. आणि याच्या नावावरच मग 1990 मध्ये नासाने एक टेलिस्कोप सोडला 1990 मध्ये, आणि त्याला हबल नाव देण्यात आलं. हे काय काम करते? हे हबल टेलिस्कोप ताऱ्यांचा शोध घेतो, वर्णपट मिळवतो आणि प्रकाशचित्र पृथ्वीवर पाठवत असतो. त्याच्यानंतर धुलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. तारे कसे निर्माण होतात? धुलिकण, वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ यांच्यापासून तारे जन्मतात. ताऱ्याचे प्रकार आहेत सूर्यसदृश तारे, तांबडे तारे, राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे. हे ताऱ्यांचे प्रकार आहेत. ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? ताऱ्यांचे तापमान असतो मित्रांनो 3500 अंश सेल्सिअस ते 5000 अंश सेल्सिअस हा ताऱ्यांचा तापमान असू शकतो. आणि तारे हे रंगही बदलतात. रंग का बदलतात? त्यांच्या तापमानाप्रमाणे ते रंग बदलतात. त्याच्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. अंतर्ग्रह म्हणजे काय? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह. आणि त्याच्यानंतर लघुग्रहांचा एक पट्टा असतो आणि त्या पट्ट्याच्या आत हे ग्रह आहे म्हणून याला अंतर्ग्रह म्हणतात. आणि या पट्ट्याच्या बाहेर जे ग्रह आहेत त्यांना बहिर्ग्रह म्हणतात. मग या पट्ट्याच्या बाहेर कोणते ग्रह आहे? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून ह्या पट्ट्याच्या बाहेर आहे म्हणून यांना बहिर्ग्रह म्हणतात. आणि बहिर्ग्रहांची विशेषता काय? यांना कडी असते. आणि अजून एक विशेषता, अंतर्ग्रहां जे आहे मित्रांनो त्या अंतर्ग्रहाचा कवच कठीण असतो. म्हणजे जशी जमीन कडक आहे त्याच्यावर उभं राहू शकतो, त्यांचा कवच कठीण आहे अंतर्ग्रहांचा. परंतु बहिर्ग्रहांचा बाह्यावरण हे वायुरूप असतो, त्याच्यावर तुम्ही उभं राहू शकणार नाही, तो वायुरूप असतो. त्याच्यानंतर या टेबलमध्ये बघा मित्रांनो, ग्रहाचं नाव, त्यांच्या ज्ञात उपग्रहांची संख्या, आस, त्यांच्या कळण्याचा आस, त्यांचा परिवलन काल, परिभलन काल, त्यांच्यामध्ये चुंबकत्व म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे की नाही, तिथं वातावरण आहे की नाही, आणि त्यांना कडी आहे की नाही, ही सर्व माहिती या तक्त्यात दिली आहे. तुम्ही हे तक्ता पाठ करा. हा पाठ असणं फार आवश्यक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे वाचून घ्या, कारण की मी वाचूनच सांगणार आहे, याच्यात समजवण्यासारखं काही नाहीये. तो पॉज करून तुम्ही हे पाठ करा किंवा PDF तुम्हाला प्राप्त झाले तर तुम्हाला ते अजून सोपं होऊन जाईल. पुढं हे प्रत्येक ग्रहाची माहिती बघा मित्रांनो या तक्त्यामध्ये दिलेली आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून
सगळ्यांची माहिती दिली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही सगळी माहिती वाचू शकता किंवा पीडीएफ तुम्ही माझ्याजवळून घेऊन घ्या. त्याच्यानंतर बघा, हे 5 टप्प्यात तुम्हाला मी पीडीएफ देणार मित्रांनो. एकाच टप्प्यात विज्ञानची पीडीएफ भेटणार नाही. जसं आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे, याची पहिली पीडीएफ याची भेटेल, मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा टॉपिक, असे 5 कमीत कमी 5 व्हिडिओ याचे बनतील. हाच व्हिडिओ मित्रांनो कमीत कमी 1 ते 1.5 तासाचा बनत आहे. तर सगळ्या ऍट अ टाइम सर्व विज्ञान कव्हर होणार नाही एका व्हिडिओमध्ये, आणि एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचं म्हटलं तर थातूर मातूर करणं अपेक्षित नाहीये. माझा एम आहे की तुम्हाला याची काहीतरी मदत झाली पाहिजे, त्याच्यामुळे मी हा थोडा डिटेलमध्ये घेत आहे, जेणेकरून तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ पाहिला, एकदा ही पीडीएफ अभ्यास केला की नंतर तुम्हाला विज्ञान हा फार सोपा विषय वाटेल. हा माझा हेतू आहे तुम्हाला हे देण्याचा. त्याच्यानंतर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याचं तापमान किती आहे? 6000 अंश सेल्सिअस त्याचा तापमान असतो. आणि सूर्य एवढा मोठा आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये 13 लाख आपल्या पृथ्वी एवढे ग्रह मावू शकतात. आणि सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरत असतात. आणि सूर्याचा व्यास किती आहे? 13,92,000 किलोमीटर एवढा त्याचा व्यास आहे. आणि सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती तर फिरतोच, परंतु स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह तो फिरतो. आणि धूमकेतू, पुढचा टॉपिक धूमकेतू. धूमकेतू म्हणजे काय? धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल. धूमकेतू हे कशापासून बनले असते? तर हे धूळ व बर्फ याच्यापासून बनले असते. लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकते धूमकेतू कशापासून बनला असतो? धूळ आणि बर्फ याच्यापासून बनलेला असतो. साधारणतः धूमकेतूचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये करतात. एक आहे दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि एक आहे अल्प मुदतीचे धूमकेतू. तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू म्हणजे काय? ज्यांचा कालावधी 200 वर्षांपेक्षा अधिक असतो ते दीर्घ मुदतीचे धूमकेतू, आणि ज्यांचा 200 वर्षापेक्षा कमी असतो ते अल्प मुदतीचे धूमकेतू. कालावधी कशाचा? सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी. त्याच्यानंतर आपला प्रचलित असलेला हॅलेचा धूमकेतू, जे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या फार आवडता असा धूमकेतू आहे. सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहे या हॅलोच्या धूमकेतूवर. हा कधी दिसला होता? हा 1910 ला दिसला, 1986 ला दिसला. 2 वेळा दिसलाय. आता कधी दिसणार? 1986 नंतर 76 वर्ष जेव्हा होतील, म्हणजे हा कधी दिसतो? दर 76 वर्षानंतर हा धूमकेतू दिसत असतो. कोणता? हॅलेचा धूमकेतू. आणि याचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब आहे आणि याचा रुंद किती आहे? तर 7.5 किलोमीटर हा रुंद आहे. त्याच्यानंतर फ्रेड व्हिपल या खगोलशास्त्र निरीक्षकाने धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली आहे असे प्रतिपादन केले होते. आणि 1950 पर्यंत त्यांनी 6 धूमकेतू शोधून काढले. कोण? फ्रेड व्हिपल यांनी. आणि या माहितीवर आधारित धूमकेतूचे नाव बनले होते डर्टी स्नोबॉल असे नामकरण. असाही प्रश्न येऊ शकतो की डर्टी स्नोबॉल म्हणजे काय? तर डर्टी स्नोबॉल धूमकेतूलाच म्हणलं जायचं. कोणानुसार? फ्रेड व्हिपल यांच्या म्हणण्यानुसार. त्याच्यानंतर उल्का. उल्का म्हणजे काय? लघुग्रहांच्या पट्ट्यातील येणारे शिलाखंड. तुम्हाला म्हटलं ना मी, लघुग्रहाचा पट्टा कुठे आहे? गुरुच्या नंतर, म्हणजे मधात, म्हणजे जे आंतरग्रह आणि बहिर्ग्रहांच्या मधात जो लघुग्रहाचा पट्टा आहे त्याच्यामध्ये जे लघुग्रह असतात ते लघुग्रह कधी कधी काय होतात? पृथ्वीकडे आकर्षिले जातात. आणि ते येताना काय होते? त्यांची झीज होते. आणि झीज झाल्यानंतर तेव्हा जे पृथ्वीकडे येतात तेव्हा त्यांना उल्का म्हणतात. परंतु ते सगळेच्या सगळे पृथ्वीवर पडत नाही. काही अवकाशातच अंतराळामध्ये त्यांची झीज होते, नष्ट होतात. परंतु काही असे असतात की ते पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. आपण त्यांना उल्कापात म्हणतो. परंतु जे पृथ्वीवर पडतात ना त्याला उल्का म्हणत नाही, त्यांना अशनी म्हणतात. म्हणजे पृथ्वीवर एखादा अंतरिक्षमधून दगड पडला तर ती उल्का नाहीये, ती अशनी आहे. त्याला अशनी म्हणतात. तर अशी अशनी कुठे पडली होती तुम्हाला माहित असेल? आपल्या महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर त्याच्यामुळे तयार झालं, बुलढाणा येथील. हे अशनी आघातामुळे तयार झालेली उल्का आहे. तर कन्फ्युज होऊ नका. उल्कापात होते परंतु पृथ्वीवर पडल्यानंतर त्या दगडाला काय म्हणतात? अशनी म्हणतात. या प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास इथं 6वीचं सगळ्याच्या सगळ्या पुस्तक आपण कव्हर करून टाकलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून तुम्हाला काही पाहिजे असेल, काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा. आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. आणि पीडीएफ पाहिजे असेल तर खालील सूचना वाचा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.